हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सफरसाठी लोअर डिव्हिजन क्लर्कचा फायनल मॉक पेपर एक सॉल्व करत आहे, जो आपला लास्ट व्हिडिओ आहे या सिरीजचा. ठीक आहे. याच्या आधी आपण 4 महिन्यापासून ही सिरीज आपण स्टार्ट केली होती, ज्याच्यामध्ये आपण फायनान्शियल अकाउंटिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट, ॲडव्हान्स अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, ऑडिटिंग, त्याच्यानंतर GST, इन्कम टॅक्स या सगळ्यांचे व्हिडिओज बघितले होते, MCQs बघितले होते. ठीक आहे. प्लस इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन सुद्धा बघितले आहे. ठीक आहे. तर हा जो आहे हा आपला एक फायनल मॉक आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला रिझनिंग, क्वांटिटी ॲप्टिट्यूड, मराठी लँग्वेज आणि प्रोफेशनल नॉलेजचा एक फायनल रिकॅप देत आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हा इम्पॉर्टंट व्हिडिओ राहणार आहे. ठीक आहे. 1 ऑगस्टला आपली एक्झाम आहे, तर 1 ऑगस्टला आपली एक्झाम असल्यामुळे त्यामुळे सगळ्यांना जे पण काही एक्झाम्स देत असेल त्या सगळ्यांना गुड लक. की पेपर जो आहे तो अकाउंटिंगचा आणि किंवा रिझनिंग, मॅथ्स किंवा मराठी हे सब्जेक्ट जे आहे ते इझी लेवलमध्ये येतात. फक्त तुमचे कन्सेप्ट क्लिअर असायला हवे. ठीक आहे. कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर इझिली पेपर जो आहे तो क्रॅक होतो. ठीक आहे. मेन जो फोकस आहे तो आपला अकाउंटिंगवर आहे, कारण की अकाउंटिंगचे 50 क्वेश्चन्स आहे आणि त्याच्यावर 110 मार्क्स आपल्याला विचारणार आहे. त्याच्यामुळे मेन जो फोकस आहे तो आपला अकाउंटिंग राहणार आहे. ठीक आहे. तर तसंच आता मी इथे थोडा तुम्हाला पेपर पॅटर्न सांगून देतो आहे की पेपर पॅटर्न आपला कसा राहणार आहे. 2 लँग्वेज आहेत, इंग्लिश आणि मराठी. ठीक आहे. तर तुम्हाला जी ओन लँग्वेज आहे तुमची, त्या लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता, जी लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही जर इंग्लिश मिडियम असेल तर तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये पेपर सॉल्व करू शकता, जर मराठी असेल तर मराठीमध्ये. ठीक आहे. तसाच पेपरचा जो पॅटर्न आहे तो सगळ्यात पहिले जो आहे तो बघा, फायनान्शियल अकाउंटिंग अँड ऑडिटिंगचा जो प्रोफेशनल नॉलेजचा इतक्या महिन्यापासून जी आपण सिरीज कंप्लीट केली आहे त्याच्यावर विचारणार आहेत 50 क्वेश्चन्स. ठीक आहे. आणि त्याला मार्क्स आहे 110. मीन्स सगळ्यात जास्त वेटेज जर आहे तर ते या क्वेश्चन्सला. ठीक आहे. त्याच्यानंतर जनरल ॲप्टिट्यूडचा क्वेश्चन्स आहे, त्याच्यामध्ये रिझनिंग, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि मराठी आहे. तर बघा, रिझनिंगचे जे आहे ते 40 क्वेश्चन आहे आणि त्याला मार्क्स आहे 20. रिझनिंग जो आहे तो इझी लेवलमध्ये असतो. तसंच क्वांटिटी ॲप्टिट्यूड जे आहे त्याला 20 मार्क्स आहे, त्याला 20 क्वेश्चन्स आहे, त्याला 10 मार्क्स. हा पण एकदम लेवल इझी राहतो. आणि मराठी लँग्वेज आहे त्यालासुद्धा 20 क्वेश्चन्स आहे आणि 10 मार्क्स आहे. तर असं जनरल ॲप्टिट्यूड जर बघितलं तर त्याला टोटल 80 क्वेश्चन्स आणि 40 मार्क्स. तर 80 + 50 आपण केलं तर टोटल जे आहे ते 130 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचं आहे. टोटल 150 मार्क्स आहे आणि याला कंबाईन टाईम दिलेला आहे 2 अवर्सचा. म्हणजे असा काही सेपरेट टाईम नाही आहे तुमचा. जर पेपर रिझनिंगचा आधी होत आहे त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली सेकंड जो सेक्शन आहे तो ओपन करून सॉल्व करू शकता. असा सेपरेट स्पेसिफिक टाईम नाही आहे पर्टिक्युलर सेक्शनसाठी. ठीक आहे. 2 तास आहे. 2 तासामध्ये आपल्याला 130 क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. ठीक आहे. आपण पूर्ण जे क्वेश्चन्स आहेत ते इथे आपण रीड केलेले आहेत पूर्ण अकाउंट्सचे. ठीक आहे. त्याच्यामुळे 50 क्वेश्चनची खात्री माझ्याकडनं आहे. आणि रिझनिंग, क्वांटिटी, मराठी हे तुम्ही स्वतः केलेलं आहे. ज्यांनी मॉक टेस्ट PDF, मराठी ग्रामरच्या PDF घेतल्या असेल त्यांनी पण हे सगळे जे क्वेश्चन्स आहे हे इझिली सॉल्व करता येईल. ठीक आहे. तर आज जो आहे तो फायनल पेपर आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो सेक्शन आहे तो आपला रिझनिंग आपण घेऊ, त्याच्यानंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूड, मराठी आणि त्याच्यानंतर प्रोफेशनल नॉलेज. ठीक आहे. तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर इन द फ्युचर जर आपल्याला एक्झाम दुसरी द्यायची आहे, कोणते फ्युचरमध्ये कोणत्या नवीन पोस्टसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे, त्यासाठी मी सुद्धा इथे अकाउंटचे व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की नेक्स्ट टाईम जर तुम्ही कोणती नवीन पोस्टसाठी अप्लाय करत आहे तर त्यासाठी सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण आपला मॉक पेपर. मी पॅटर्न तुम्हाला सांगितलं आहे, सगळ्यांना पॅटर्न माहिती आहे. तर सगळ्यात पहिले स्टार्ट करू आपण रिझनिंग सेक्शन. ठीक आहे. तर बघा, फायनल मॉक रिझनिंग सेक्शनचा इथे फर्स्ट डायरेक्शन्स दिलेलं आहे. बघा काय दिलेलं आहे. क्वेश्चन 1 to 5 मध्ये स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन टू आन्सर द क्वेश्चन. आता आपल्याला इथे सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे. सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन्स येणारच आहे. ठीक आहे. आणि नॉर्मल क्वेश्चन्स जे बेसिक ते येणारच आहे. त्याच्यामुळे सिटिंग अरेंजमेंटचा फोकस थोडा असू द्या की ज्याच्या थ्रू तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व करू शकणार. जास्त हार्ड लेवल राहणार नाही, एकदम मीडियम लो लेवलचेच क्वेश्चन्स असतील. पण 40 क्वेश्चन्स आहे तर 40 क्वेश्चन्सला आपल्याला 20 मार्क्स घ्यायचे आहे म्हणजे घ्यायचे आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय. 12 person are sitting in 2 parallel row in a such way that person sitting row 1 face person sitting row 2. 6 person A to F. ठीक आहे. आर सिटिंग इन रो 1. आता रो 1 मध्ये आपल्याला 6 पर्सन दिलेले आहे जे आहे A to F चे. ठीक आहे. अँड फेसिंग नॉर्थ डायरेक्शन. त्याचा डायरेक्शन जे आहे नॉर्थ डायरेक्शन्स म्हणजे अपवर्ड. ठीक आहे.
तसंच 6% P2U आर सिटिंग इन रो 2 फेसिंग साऊथ डायरेक्शन. रो 2 मध्ये आहे जे फेसिंग डायरेक्शन्स कोणते आहेत, साऊथ. साऊथ मीन्स डाऊनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. आता इथे बघा म्हटलं ऑल द इन्फॉर्मेशन इज नॉट नेसेसरी इन द सेम ऑर्डर. आता आपल्याला काय करायचं आहे की दोन लाईन्स तुम्ही ड्रॉ करून घ्या. एक व्हर्टिकली दोन्ही हॉरिझॉन्टली. एकाचं डायरेक्शन जे नॉर्थ म्हणजे आहे अपवर्ड डायरेक्शन आहे आणि एक जे आहे साऊथवर्ड आहे म्हणजे अपोजिट इकडे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रो 1 जो आहे तो A2F आहे आणि त्याच्यानंतर रो 2 आहे जो आहे P2Uचा. तर इथे बघा काय म्हटलं आहे, E इज सेकंड टू द राईट ऑफ F. आता E कुठे पण बसला असेल पण तो कुठे आहे, सेकंड राईट ऑफ F. आता E जो आहे तो आपल्याला राईटमध्ये घ्यायचा आहे तर इथे सध्या तुम्ही कुठे पण घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हटलं की 2% सीट बिटवीन F अँड B आणि F आणि Bच्या मध्ये किती पर्सन आहेत, 2. त्याच्यानंतर हू इज फेसिंग आर. आता बी जिथे बसलेला आहे बी, हू इज अ फेसिंग आर, बीच्या फेसिंगला कोण आहे, आर. त्याच्यानंतर क्यू अँड आर इमिडिएट नेबर. क्यू आणि आर हे काय आहेत, इमिडिएट नेबर आहे. यू इज अ सेकंड लेफ्ट ऑफ क्यू. यू कुठे आहे, सेकंड लेफ्ट ऑफ क्यू आहे. द पर्सन हू सीट सेकंड टू द राईट ऑफ पी फेसिंग सी. जो पण पर्सन पीच्या राईटमध्ये बसलेला आहे सेकंड राईट तो कोणाला फेसिंग आहे, सीला फेसिंग आहे. मोर दॅन 1% सीट बिटवीन एफ अँड डी. एफ अँड डीच्या मधात 2पेक्षा जास्त पर्सन आहे. त्याच्यानंतर टी डज नॉट सीट ॲट एक्स्ट्रीम एंड ऑफ द लाईन. टी जो आहे तो एक्स्ट्रीम एंड ऑफ लाईन नाही आहे. तर आता इथे जेव्हा म्हटलं आहे की ई इज सेकंड टू द राईट ऑफ एफ, तर इथे सपोज आपण कुठे पण ई घेतला तर त्याच्या सेकंड राईटला म्हणजे एफच्या सेकंड, सपोज इथे एफ आहे तर याच्या सेकंड राईटला कोण आला आहे, इथे बघा ई आलेला आहे. तुम्ही इथे पण घेऊ शकता, इथे पण घेऊ शकता, पण जसं आपल्याला पर्सन अरेंजमेंट दिलेले आहे त्यानुसार. आता म्हटलेलं आहे की 2% बिटवीन ई एफ अँड बी. तर आता जर मी सपोज ई घेतलं असतं इथे तर इथे बी आला असता, इथे एफ घेतला म्हणून बी कुठे आला आपला, इथे आला आहे. ठीक आहे. बी हू इज अ फेसिंग आर. आता बीचं फेसिंग जे आहे ते कुठे आहे, आर आहे म्हणजे इथे आर आला, बरोबर आहे. अँड क्यू आर अँड आर इमिडिएट नेबर्स. आता क्यू अँड आर जे आहे ते इमिडिएट नेबर आहे, इथे आला. त्याच्यानंतर म्हटलं यू इज अ सेकंड लेफ्ट ऑफ क्यू. यू जो आहे तो सेकंड लेफ्ट आहे. आता बघा इथे जो यू घेतला इथे पण घेऊ शकतो पण याच्या लेफ्टला येत आहे का, नाही. तर इथेच आपल्याला यू करावं लागेल आणि याच्या सेकंड लेफ्टला कोणाला, इथे यू आला आहे. ठीक आहे. द पर्सन हू सीट सेकंड राईट ऑफ पी. आता सेकंड राईट ऑफ पी मध्ये इथे सपोज पी आहे तर याचा सेकंड राईट म्हणजे इथे यस येणार आणि एसच्या अपोजिटला कोण आहे, इथे सी येणार. ठीक आहे. म्हणजे ही अरेंजमेंट आपली झालेली आहे. त्याच्यानंतर म्हटलं की मोर दॅन 1% सीट बिटवीन एफ अँड डी. आता एफ आपल्याजवळ इथे होता, इथे सी आला. आता याच्यामध्ये 2पेक्षा जास्त पर्सन आहे म्हणजे इथे तर येणार नाही, तर म्हणजे तो कुठे येणार, लास्टमध्ये येणार, कारण की इथे ई आणि एफ बी ऑलरेडी आहे. ठीक आहे. तर आता जे रिमेनिंग्स आहेत ते कोण वाचले आहेत, इथे टी वाचलेलं आहे आणि इथे वाचलेलं आहे ए. तर ही सिटिंग अरेंजमेंट आपली काय झाली, यानुसार झाली. आता जसं आपली सिटिंग अरेंजमेंट झालेली आहे यानुसार आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन्सचे जे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे 5 क्वेश्चन्स या सेटिंग अरेंजमेंटनुसार ते सुद्धा आपल्याला सॉल्व करायचे आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, हू अमॉंग द फॉलोइंग पर्सन सीट थर्ड टू द राईट ऑफ आर. आता आर आपल्याजवळ इथे आहे आणि याच्या थर्ड राईटमध्ये जर बघितलं इथे कोण आहे, टी आहे. तर टी बघा आपल्या याच्यामध्ये आहे का, नाही आहे. तर इथे आन्सर काय येईल, नन ऑफ दिस, कारण की थर्ड राईट ऑफ आर. तर थर्ड राईट ऑफ आर म्हणजे काय नाही येणार, इथे टी येणार आहे पण टी आपल्या ऑप्शनमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे आन्सर काय येईल, नन ऑफ दिस. ठीक आहे. आता बघा सेकंड क्वेश्चन तोच आहे, हाऊ मेनी पर्सन सीट बिटवीन सी अँड ए. आता सी इथे आहे आणि ए इथे आहे, तर यांच्या मधात किती पर्सन आहे, एकच आहे जो आहे एफ. तर इथे करेक्ट आन्सर किती येईल, फर्स्ट म्हणजे 1. ओके. नेक्स्ट थर्ड, इफ ओनली रो 1 आर अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर फ्रॉम लेफ्ट टू राईट, ओके, देन हू अमॉंग द फेस क्यू. आता जर हा रो आहे इथे अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे इथे ए, इथे बी, इथे सी, बरोबर आहे, इथे डी आणि त्याच्यानंतर इथे ई आणि इथे येईल एफ. तर आता इथे काय विचारलेला, क्यूचा फेस. तर क्यूचा फेस कुठे येईल आपल्याला, डी आहे. तर इथे करेक्ट आन्सर सी म्हणजे काय येईल, इथे डी जो आहे तो काय आहे, करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, इफ एस इज रिलेटेड टू पी. आता एस जो आहे तो रिलेटेड आहे पीच्या, बरोबर आहे, इथे आहे. क्यू इज रिलेटेड टू यू. आता क्यू जो आहे तो रिलेटेड आहे यूच्या. देन इन द सेम मॅनर ई इज रिलेटेड टू द. ई जर रिलेटेड पाहिलं तर ई कोणाशी रिलेटेड राहिली, तर
जर कन्वर्जन इकडनं इकडे चाललं तर हा नॉर्थ आणि साऊथ आहे, बरोबर. तर आता हा जो आहे हा साऊथ फेसिंग आहे, त्याच्यामुळे याचं डायरेक्शन आपण असं घेतलं म्हणजे हा लेफ्ट आहे. तर याच्या लेफ्टमध्ये बघितलं तर इथे कोण येणार आहे, एफ. तुम्ही इथे डी नाही करायचं आहे, इथे काय येईल का आन्सर एफ. म्हणून सी जे आहे ते काय इथे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, हू अमॉंग द फॉलोइंग इज सिटिंग डायगोनली अपोजिट टू द सी. आता सी इथे आहे, याच्या डायगोनली अपोजिट कोण आहे इथे, यू आहे. तर करेक्ट आन्सर काय येईल इथे लास्ट ई मीन्स यू काय आहे इथे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. तर अशाच टाईपचे जे आहे ते नॉर्मल क्वेश्चन्स विचारतील, त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे क्वेश्चनवर. क्वेश्चनची डायग्राम जी आहे ती प्रॉपर काढायची आहे आणि त्याच्यानंतरच त्याला सॉल्व करायचं आहे. रॉंग आन्सर सॉल्व करून ठेवायचे नाही. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे मार्क्स तिथे कमी होतील तुमचे, त्याच्यामुळे क्वेश्चनला प्रॉपर रीड करायचं आहे. जर नाही येत आहे तर स्किप करा. ठीक आहे. पण जबरदस्ती क्लिक करायचं नाही, कारण की निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे. आता बघा डायरेक्शन्स दिलेलं आहे आपल्याला 6 to 8चं. काय म्हटलं आहे, स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन. बघा काय म्हटलं आहे, पॉइंट ए इज 15 मीटर नॉर्थ टू द पॉइंट ऑफ डी. आता डी कुठे पण असू शकतो, तर इथे आपण डी घेतला आणि डीच्या 15 नॉर्थमध्ये कोण आहे इथे ई आहे. त्याच्यानंतर पॉइंट एफ इज अ 20 मीटर नॉर्थ फ्रॉम ऑफ द पॉइंट सी. आता पॉइंट सी तर आपल्याजवळ नाही आहे, तर सपोज इथे सी पॉइंट आपण घेतला तर याच्या नॉर्थमध्ये एफ जो आहे तो 20 मीटर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉइंट ए इज द 35 मीटर ईस्ट ऑफ पॉइंट एफ. आता एफ आपल्याजवळ होता आणि ईस्ट साईड म्हणजे आपली ही, तर ए जो आहे तो 35 मीटर ईस्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हटलं आहे की पॉइंट पी इज इन 25 मीटर साऊथ फ्रॉम पॉइंट ए. आता पी जो आहे तो कुठे आहे, ए पासनं 25 मीटर साऊथ म्हणजे इकडे आहे, तर हा इकडे आला म्हणजे ही अरेंजमेंट झाली. त्याच्यानंतर पॉइंट ई इज अ 20 मीटर ईस्ट ऑफ पॉइंट पी. म्हणजे आता आपण इथे जो पी होता तो इथे 20 मीटर काय आहे ईस्ट आहे म्हणजे इथे. तर हे जे स्ट्रक्चर आहे आपलं, ठीक आहे, डायरेक्शनचं, हे आपल्याला क्रिएट झालेलं आहे. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं, 3 क्वेश्चन सॉल्व करायचे, कारण की 6, 7, 8 असे 3 क्वेश्चन याच्यावर आहे. तर ही जी डायग्राम बनलेली आहे ही आपल्याला करेक्ट आला पाहिजे, बरोबर आहे. तर इथे आपल्याला डायरेक्शन्स बरोबर माहीत पाहिजे की ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ नॉर्थ ईस्ट नॉर्थ वेस्ट ईस्ट, बरोबर आहे. हे आपल्याला सगळं माहिती पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानुसार आपण हे इझिली सॉल्व करू शकणार. तर आता बघा 6 नंबरचं क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ पॉइंट एफ विथ रिस्पेक्ट टू पॉइंट पी. आता पी इथे आहे आणि एफ इथे आहे, तर हा जो डायरेक्शन आहे हा कोणता आहे, नॉर्थ वेस्ट आहे. कोणता आहे, नॉर्थ वेस्ट. तर करेक्ट आन्सर येईल इथे फर्स्ट नॉर्थ वेस्ट. ओके. नेक्स्ट 7th, 4 of the 5 are like in a certain way, hence they are form a group. Which one does not belongs to group. आता बघा इथे दिलेला आहे सी पी. आता सी आणि पी म्हटलं आहे तर सी आणि पी हे डायरेक्शन्स आहे. त्याच्यानंतर ए ई हे डायरेक्शन आहे. त्याच्यानंतर ए सी, ए इथे आहे आणि हा एक डायरेक्शन आहे. तसं नंतर पी डी हा एक डायरेक्शन आहे आणि एफ ई हा सुद्धा. तर बघा हे सगळे जे डायरेक्शन्स आहे हे कोणत्या साईडला जात आहे, ईस्ट मीन्स साऊथ ईस्टला जात आहे, बरोबर आहे. आता आपल्याला साऊथ ईस्टला करायचं आहे का, बघा सगळे जे डायरेक्शन्स आहेत साऊथ ईस्टचे आहे, फक्त जो ए सी वाला आहे तो कुठे आहे, साऊथ वेस्टचा डायरेक्शन म्हणजे हा काय आहे, ऑड वन आउट आहे. तर इथे करेक्ट आन्सर काय येईल, ए सी, जो बिलॉंग्स नाही करत ग्रुपमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट 8 पॉईंट बघा काय म्हटलंय, इफ पॉइंट एक्स इज 20 मीटर साऊथ पॉइंट पी सी. आता सी हा होता आपल्याजवळ आणि एक्स जो आहे तो साऊथला आहे, एक्स 20 मीटर म्हणजे इथे आला. देन व्हॉट इज द टोटल डिस्टन्स बिटवीन पॉइंट एक्स अँड डी. तर पॉइंट डी हा होता आणि हा एक्स. तर इथे बघा डिस्टन्स किती आहे, हे 35चं होतं आणि हे 20चं होतं, मीन्स 35 + 20 मीन्स किती झालं आहे 55 मीटर. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे, थर्ड 55 मीटर हे जे आहे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. एकदा आपल्याला स्ट्रक्चर डायग्राम जर आपल्याला क्लिअर कट झालेली आहे तर आपण इझिली क्वेश्चन्स तिथे सॉल्व करू शकतो. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट डायरेक्शन दिलेलं आहे आपल्याला, डायरेक्शन 9 to 12चं डायरेक्शन आहे. ठीक आहे. बघा काय म्हटलं, स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स. आता कोडिंग डिकोडिंगचा हा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला किती क्वेश्चन सॉल्व करायचे आहे, 4 क्वेश्चन्स जे आहे ते आपल्याला इथे सॉल्व करायचे आहे. बघा काय म्हटलेलं आहे,
क्लब हाऊस नियर लोकेटेड इज कोडेड ॲज OLGPOXOT. नंतर बोथ क्लब व्ह्यू नियर इज कोडेड ॲज MTOXSQOT. नंतर मेक लोकेटेड हाऊस व्ह्यू इज कोडेड ॲज NKOLGPSQ अँड नियर क्लब व्ह्यू वेअर इज कोडेड ॲज OTOXSQTM. बरोबर आहे. आता इथे जर पाहिलं तर इथे बघा क्लब आहे, इथे क्लब आहे, त्याच्यानंतर इथे नियर आहे, इथे नियर आहे, इथे क्लब आहे, इथे क्लब आहे, हाऊस आहे, व्ह्यू आहे. म्हणजे काय आहे, कॉमन गोष्टी आहेत. बरोबर आहे. जेव्हा आपल्याला कॉमन जेव्हा नेम्स येत आहे तर त्याच्यासाठी आपण काय करतो, एक सिम्बॉल डिफाईन करतो किंवा तुम्ही नंबरिंग्स डिफाईन करा किंवा तुम्ही अल्फाबेट डिफाईन करा. ठीक आहे. जसं इथे क्लब्स आहे तर क्लब जर आपण तिघांमध्ये कॉमन पाहिला तर तिघांमध्ये जर कॉमन क्लब जर पाहिला तर बघा इथे OX आहे, इथे OX आहे आणि इथे OX आहे. तर तिघांमध्ये कॉमन OX आहे. तर OXला तुम्ही 1 नंबर देऊन द्या, तिघांना पण इथे OX आणि इथे क्लबला 1 नंबर द्या. तर त्यानुसार तुम्ही काय करू शकणार, त्याला इझिली कोडला डिकोड करू शकणार. ठीक आहे. जसं बघा मी इथे एक टेबल बनवून ठेवलेलं आहे ऑलरेडी, वर्ड्स आणि त्याचा कोड. तर बघा क्लबसाठी काय आलं आहे, OX आहे. तसंच नियरसाठी OT आहे, हाऊस किंवा लोकेटेडसाठी OLGP आहे, बोथसाठी MT आहे, मेकसाठी NK, एरियासाठी TM आणि व्ह्यूसाठी SQ. का बरं, कारण की जे कॉमन वर्ड्स होते त्याचं आपण काय केलेलं आहे, एक त्याला मार्क करून ठेवलेलं आहे की हे कॉमनचे आहेत, हे या वर्डसाठी आपण डिकोड केलेले आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर असा जर एक टेबल बनवला तर फारच छान होतं की त्याच्यावरून आपण इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार. तर बघा इथे क्वेश्चन 9 मध्ये काय म्हटलं आहे, आता व्हॉट इज द कोड फॉर बोथ इन द गिवन कोड. आता बोथसाठी बघा इथे दिलेलं आहे आपल्याला MT, तर करेक्ट आन्सर काय येईल इथे, MT. ओके. नेक्स्ट 10th, व्हॉट इज द कोड फॉर हाऊस इन द गिवन कोड लँग्वेज. तो बघा हाऊससाठी आपल्याला काय दिलं आहे, तर OL दिला आहे किंवा GP दिलेला आहे. तर बघा OL पण आहे आणि GP आहे, म्हणजे D आयदर A और C हे काय येईल इथे, करेक्ट आन्सर येईल. नंतर 11th आहे बघा कोड NK स्टँड फॉर. तो NK साठी बघा आपल्याला काय दिलेलं आहे, इथे मेक दिलेला आहे. इथे आन्सर काय येईल, फर्स्ट जे आहे ते काय आहे, करेक्ट आन्सर येईल. ठीक आहे. नंतर 12th नंबर वगैरे काय म्हटलं आहे, व्हॉट मे बी पॉसिबल कोड फॉर बोथ हाऊस. आता बोथसाठी दिलेलं आहे आपल्याला MT आणि हाऊससाठी OL किंवा GP. तर बघा इथे OL MT तर फिक्स आहे आपल्याजवळ, MT आणि GP. तर बघा फर्स्ट MT आणि GP हे काय आहे आपल्याजवळ, कॉमन आन्सर आहे. ठीक आहे. तर त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, आन्सर काढा. कोडिंग डिकोडिंगचे सुद्धा क्वेश्चन्स येतीलच. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यावर पण थोडी प्रॅक्टिस करा, जेणेकरून कोणता पण क्वेश्चन्स आला तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकणार. आता बघा नेक्स्ट आहे डायरेक्शन दिलेलं आपल्याला 13 to 17चं. ठीक आहे. स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली, आन्सर द क्वेश्चन. बघा काय म्हटलं आहे, 8 person ABCDEFG and H are buying some product one after another but not necessary in the same order. ठीक आहे. 1 by 1 आहे. आता इथे म्हटलं आहे बघा, ॲट मोस्ट 2 person आर बाईंग प्रोडक्ट बिफोर F. म्हणजे Fच्या आधी 2 पर्सननी प्रोडक्ट बाय केले आहे. सपोज इथे F आहे तर याच्या आधी 2 पर्सन येतील. आता ते कोणते आहे ते कन्फर्म नाही, पण इथे म्हटलेलं आहे की 2 पर्सन आहे. तर इथे तुम्ही असे सर्कल बनवून ठेवून घ्यायचे की Fच्या आधी 2 पर्सन आहे. त्याच्यानंतर म्हटलं आहे बघा, ओनली 1 person इज बाईंग बिटवीन D अँड F. आता बघा D अँड F इथे पण D येऊ शकते किंवा मग D इथे पण येऊ शकते, कारण की त्याचं कन्फर्मेशन नाही. तर इथे आणि इथे तुम्ही अशी D ची पोझिशन घेऊ शकता. त्याच्यानंतर म्हटलं आहे बघा, C इज बाईंग जस्ट बिफोर H. मीन्स Hच्या पहिले कोणी घेतलेलं आहे, C नी घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि 1 person इज बाईंग बिटवीन C अँड D. आता बघा इथे जर मी D केलं तर याच्या पहिले तर पर्सन येणार नाही, त्याच्यामुळे मी इथे एक D येणार आहे आणि याच्या आधी एक पर्सन आहे. ठीक आहे. आणि जस्ट 1 person बाईंग बिटवीन C अँड D. आता D इथेच आहे तर C इकडे नंतरच येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय म्हटलं आहे, A इज बाईंग जस्ट बिफोर E. A नी कुठे घेतलेलं आहे, जस्ट बिफोर E. आता इकडे E कुठेच पॉसिबली नाही आहे, तर इथे E आपण घेऊ आणि इथे नंतर काय घेऊ, A घेऊन घेऊ. ठीक आहे. B इज बाईंग बिफोर G अँड आफ्टर E. आता बघा E अँड आफ्टर E म्हटलेला आहे. आता E इथे याच्या आफ्टर म्हणजे इथे G आला आणि Hच्या आधी म्हणजे इथे कोणाला G आला आणि इथे नंतर काय आलं, C. ठीक आहे. तर ही अरेंजमेंट जी आहे हे आपली प्रोडक्ट वाईज जी आहे म्हणजे पर्सन वाईज जी आहे ती आपण बनवलेली आहे. आता या अरेंजमेंटचे आपल्याला काय करायचं आहे, 5 क्वेश्चन्स आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे आहे. बघा फर्स्ट क्वेश्चन काय म्हटलेलं आहे,
हाऊ मेनी पर्सन आर बाईंग देअर प्रोडक्ट आफ्टर जी. आता जी नंतर किती लोकांनी पर्सन घेतलेले आहे आपल्याला काढायचं आहे. तर इथे बघा 4 पर्सन आहे. तर इथे बघा 1 2 मोर दॅन 3 1 अँड नन. इथे बघा थर्ड जे आहे मोर दॅन 3 हे काय आहे इथे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 14 हू अमॉंग द फॉलोइंग इज बाईंग जस्ट आफ्टर जी. तर आफ्टर जी जर इथे बघितलं तर जीच्या नंतर कोणी घेतला इथे सी नी घेतलेला आहे. तर इथे करेक्ट आन्सर काय येईल सी. ठीक आहे. नेक्स्ट 15 इफ ऑल द पर्सन आर अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर फ्रॉम लेफ्ट टू राईट स्टार्टिंग फ्रॉम ए देन फाइंड हाऊ मेनी पर्सन रिमेन्स द सेम पोझिशन एक्सक्लुडिंग ए. आता ए ची पोझिशन हे आहे. इथे बी येईल, इथे सी, इथे डी, इथे ई, इथे एफ, इथे जी, इथे एच. तर एकच पर्सन आहे ज्याची पोझिशन काय आहे ॲज इट इज आहे जो आहे एच. तर इथे करेक्ट आन्सर काय येईल इथे फक्त 1 येईल कारण की एच जो आहे तो ॲज इट इज आहे. ठीक आहे. नेक्स्ट 16 हू अमॉंग द फॉलोइंग इज बाईंग एक्झॅक्टली बिटवीन डी अँड एफ. आता डी आणि एफच्या मधात कोण आहे इथे एक्झॅक्टली आहे बी. बघा तर करेक्ट आन्सर काय येईल इथे बी. ठीक आहे. नेक्स्ट 17 हाऊ मेनी पर्सन आर बाईंग बिटवीन ई अँड सी. ई अँड सीच्या मधात किती आहे ई अँड सी आहे याच्या मधात किती आहे 4 पर्सन आहे. तर बघा इथे सेकंड जे आहे 4 जे आहे ते काय आपलं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. आता बघा पुन्हा डायरेक्शन चेंज आहे 18 to 22चं. रीड द गिवन अल्फान्यूमरिक सिम्बॉल इन द सिरीज अँड केअरफुली आन्सर द क्वेश्चन. ठीक आहे. आता हे अल्फाबेटिक न्यूमरिक सिरीज दिलेली आहे याच्यावरचे आपल्याला क्वेश्चन्स आता बघायचे. असे पण क्वेश्चन्स येतील जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन्समध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की कोणता कॅरेक्टर्स जो आहे तो कोणत्या पोझिशनवर आपल्याला दिलेला आहे हे काढायचं आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. ठीक आहे. कारण की 4 महिन्यापासून आपण जी एक्झामची वाट पाहत होती ती फायनली एक्झाम आलेली आहे आणि 4 मंथ्समध्ये आपण मिनिमम 350+ इथे मी व्हिडिओज पोस्ट केलेले आहे पूर्ण कम्प्लिटली जर बघता येतं. ठीक आहे. जे 4 महिन्यापासून माझ्यासोबत कंटिन्यू या सिरीजला जॉईन होते त्यांनी सर्व व्हिडिओज बघितलेले आहेत. ठीक आहे. त्यांना माहिती आहे की आपण 350+ इथे व्हिडिओज बनवलेले आहे आणि ते सगळे तुम्हाला इथे या सिरीजमध्ये कामात येणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी कंटिन्यू काही असे नवीन जेव्हा तुम्ही पोस्ट अप्लाय करणार तेव्हा मी तुमच्यासाठी असंच काही प्रोत्साहनासाठी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ सिरीज आपण बनवणं स्टार्ट करूया. ठीक आहे. तर बघा इथे नेक्स्ट क्वेश्चन आहे 18 विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज 11 फ्रॉम द राईट एंड. आता 11 फ्रॉम राईट एंड जर बघितलं तर इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर 11 मध्ये काय आहे अँड आहे. तर बघा थर्ड नंबरवर अँडचा आपला आन्सर आहे. इथे करेक्ट आन्सर काय येईल थर्ड म्हणजे अँड. नेक्स्ट 19 क्वेश्चन बघा हाऊ मेनी नंबर्स आर जस्ट फॉलोड बाय लेटर. आता बघा जस्ट फॉलोड बाय लेटर म्हटलेलं आहे तर लेटर म्हणजे बघा आपला हा आहे आणि याच्या फॉलोड बाय लेटर्स म्हणजे इथे 2 पण आहे, इथे बघा 3 पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे एच नंतर 9 आहे. त्याच्यानंतर इथे किती सिम्बॉल्स आहे इथे आपण जर पाहिलं इथे 2 मिळाले आपल्याला. त्याच्यानंतर इथे हा थर्ड आहे म्हणजे 3 असे आहेत आय थिंक सो की जे अल्फाबेट्स नंतर काय नंबर्स आहेत. इथे करेक्ट आन्सर काय येईल आपले 3. ठीक आहे. नेक्स्ट 20 हाऊ मेनी सिम्बॉल्स आर जस्ट प्रिसिडेड बाय अ नंबर. आता बघा प्रिसिडेड बाय नंबर्स म्हटलेलं आहे की हाऊ मेनी सिम्बॉल्स. आता सिम्बॉल्स म्हणजे बघा इथे हॅश आहे, इथे @ आहे. तर बघा हा नंबर आहे आणि याच्या प्रिसिडेड म्हणजे काय आहे सिम्बॉल आहे. बरोबर आहे. तसंच हा एक नंबर आहे याच्या प्रिसिडेड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा नंबर आहे याच्या प्रिसिडेड आहे, हा नंबर आहे याच्या प्रिसिडेड मीन्स इथे किती आले 4 आले. बरोबर आहे. जर इथे आपण करेक्ट आन्सर बघितलं तर इथे 4 येईल. तर म्हणजे सेकंड जे आहे ते काय इथे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 21 इफ ऑल द नंबर्स आर रिमूव्ह फ्रॉम द सिरीज देन विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट विल बी द 4th टू द राईट ऑफ 5th एलिमेंट फ्रॉम द लेफ्ट एंड. आता जर इथे 5th एलिमेंट फ्रॉम द लेफ्ट एंड म्हटलं आणि 4 टू द राईट मीन्स इनडायरेक्टली जर आपण इथे बघितलं तर इथे पोझिशन जी आहे ती राईटपासनं जर आपण काउंट केली इथे 4th प्लस अँड 5th फ्रॉम राईट एंड म्हटलेलं आहे 4 टू द राईट. ठीक आहे. इथे राईटमध्ये 4th आपला एलिमेंट आहे आणि याच्यानंतर जर 11 बघितलं तर इथे 9th एलिमेंट म्हणजे इथे आपल्याजवळ येईल जे.
तर जे जे आहे ते काय इथे आपल्याजवळ करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 22. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज एक्झॅक्टली इन द मिडल ऑफ 4 अँड 5. आता इथे बघा 4 इथे दिलेलं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर 5 पोझिशन इथे दिली आहे. आता यांच्या एक्झॅक्टली मिडल जर आपण बघितलं तर यांच्या एक्झॅक्टली मिडल जो आहे तो आपला काय येईल इथे पर्सेंटचा सिम्बॉल येतो. ठीक आहे. इथे करेक्ट आन्सर काय येईल पर्सेंट. ठीक आहे. तुम्ही काउंट करा त्याच्यामध्ये की किती आपल्याला 4 आणि त्याच्यामध्ये किती नंबर्स येत आहे हे आपल्याला काउंट करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा नेक्स्ट डायरेक्शन दिलेला आहे. डायरेक्शन आहे 23 to 25चं. बघा काय म्हटलं आहे, रीड द गिवन इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन बेस्ड ऑन इट. बघा काय म्हटलं आहे, देअर आर 8 पर्सन इन 3 जनरेशन फॅमिली. जे इज अ फादर ऑफ बी अँड ग्रँडफादर ऑफ एच. जे जो आहे तो काय आहे बीचा फादर आहे. ठीक आहे. आणि एचचा जो आहे तो ग्रँडफादर. जसं इथे बी बनवलेला हा बी, एच हा इथे आला आहे आणि जे जो आहे तो त्याचा काय आहे फादर आहे, म्हणजे हा ग्रँडफादर आहे, म्हणजे इथे प्लस म्हणजे हा मेल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जी इज अ फादर इन लॉ ऑफ एच पॅरेंट. म्हणजे एचचे जे पॅरेंट्स आहेत त्यांचे कोण आहेत ते जी आहे ते कोण आहे फादर इन लॉ ऑफ एच पॅरेंट. ठीक आहे. आता जी आहे ते फादर इन लॉ म्हणजे हा एच आहे. आता याचे जे पॅरेंट्स असतील, ठीक आहे, आतापर्यंत बी हा मेल आहे फिमेल आहे असं काही कन्फर्म नाही आहे. बरोबर आहे. बघा काय म्हटलं आहे, के इज अ सिस्टर इन लॉ ऑफ जी चाइल्ड. आता जीची जी चाइल्ड आहे तर के काय आहे सिस्टर इन लॉ आहे, म्हणजे इनडायरेक्टली हे इथे येणार. म्हणजे बी जी आहे ती काय आहे फिमेल आहे आणि एफ जो आहे तो काय आहे इथे मेल आहे. ठीक आहे. आणि के जी आहे ती सिस्टर इन लॉ म्हणजे ही सुद्धा फिमेल आहे. बघा नंतर म्हटलं आहे के हॅज अ 2 ब्रदर हॅज नो चाइल्ड. आता केला जे आहे ते 2 ब्रदर्स आहे आणि चाइल्ड नाही आहे, म्हणजे सी इथे आपल्याला कन्फर्म नाही आहे. बघा काय म्हटलं आहे, एफ इज अ सन इन लॉ ऑफ सी फादर. एफ जो आहे तो कोण आहे सन इन लॉ आहे कोणाचा ऑफ सीज फादर. ठीक आहे. आता बघा सीचे फादर म्हणजे कोण जी आणि एफ जो आहे तो सन इन लॉ मीन्स इनडायरेक्टली बीचा तो काय आहे हजबंड आहे आणि एच जो आहे तो त्यांचा मुलगा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हटलं आहे बी इज अ सिस्टर ऑफ सी. बी जी आहे ती सिस्टर आहे सीची, म्हणजे ही भाऊ झाला आणि ही बहीण. ठीक आहे. त्याच्यानंतर पी इज अ चाइल्ड ऑफ एफ. पी जी आहे ती चाइल्ड आहे एफ सिस्टर इन लॉ. एफची सिस्टर इन लॉ म्हणजे कोण के आणि केची कोण आहे पी काय आहे चाइल्ड आहे. मीन्स त्यांचं जेंडर जे आहे एच आणि पीचं हे जेंडर स्पेसिफाय नाही आहे. तर ही जी ब्लड रिलेशनची डायग्राम आहे यानुसार आपल्याला इथे क्रिएट करावी लागेल. आता याच्यावरचे आपल्याला 3 क्वेश्चन्स आहे. बघा 23 काय आहे, व्हॉट इज द रिलेशन ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू एच. आता पी इथे आहे आणि एच कोणता आहे. तर आता दोघांचं जेंडर पण स्पेसिफाय नाही आहे, काहीच नाही आहे. तर मग इथे आपल्याला आन्सर डायरेक्टली येईल कॅन नॉट बी डिटरमाइन, कारण की ना जेंडर स्पेसिफाय आहे ना काही. ठीक आहे. नेक्स्ट 24. हू अमॉंग द फॉलोइंग इज अ अंकल ऑफ पी. आता पी इथे आहे तर पीचे अंकल कोण आहे इथे बघा इथे येईल सी. बरोबर आहे. तर करेक्ट आन्सर काय येईल इथे सी. नेक्स्ट 25. व्हॉट इज द रिलेशन ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू सी. आता एफ जो आहे इथे आहे आणि सी जो आहे तो इथे आहे. तर विथ रिस्पेक्ट टू सी जर म्हटलेलं आहे तर आता इथे आन्सर काय येईल ब्रदर इन लॉ. तर करेक्ट आन्सर काय येईल इथे थर्ड ब्रदर इन लॉ. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट डायरेक्शन पुन्हा चेंज आहे 26 to 30 5 क्वेश्चन्स याच्यावर आहे. पुन्हा बघा काय म्हटलं आहे, रीड द गिवन इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन बेस्ड ऑन इट. बघा काय म्हटलं आहे, 7 पर्सन ए बी सी डी ई एफ अँड जी गो टू होम नॉट इन द सेम ऑर्डर ऑन डिफरंट डेज ऑफ वीक स्टार्टिंग फ्रॉम मंडे टू संडे. आता मंडे टू संडे आपण डायरेक्टली इथे वीक डे आपण बनवलेले आहे आणि त्यांच्यानुसार इथे पर्सनचा एक सेकंड कॉलम आपण ॲड केलेला आहे. बघा आता म्हटलेलं आहे ए गोज टू ट्यूजडे. तर एची व्हॅल्यू जी आहे ते ट्यूजडेला आपण मेन्शन केली. त्याच्यानंतर म्हटलं आहे की 3 पर्सन गो बिटवीन ए अँड सी. आता 3 पर्सन वरती तर जाणार नाही तर 3 पर्सन याच्यामध्ये आहेत, मध्ये इथे सॅटर्डेला कोण येणार आहे सी. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे जी अँड सी गो ॲडजस्टंट टू ईच अदर. बरोबर आहे. आता जी आणि सी जी आहे ते ॲडजस्टंट आहे म्हणजे आजूबाजूलाच आहे. बरोबर आहे. तर इथे आपण एक जी ॲड करू शकतो किंवा इथे पण करू शकतो. ठीक आहे. पण इथे 3 पर्सन म्हटलं आहे तर कोणता आहे तो माहीत नाही आपल्याला. त्याच्यानंतर म्हटलं बघा
नंबर ऑफ पर्सन गोज बिफोर डी इज द सेम आफ्टर जी. आता बघा इथे सेम आफ्टर जी म्हटलेलं आहे, इथे जी आहे आणि त्याच्यानंतर इथे कोण आलं हे डी. ठीक आहे. त्याच्यानंतर बी गोज 2 डे आफ्टर एफ. आता इथे जिथे कोण आलेलं आहे एफ येईल, तर याच्या 2 डेज नंतर कोण येईल बी, आणि राहिला कोण मग आता इथे ई जो आहे तो कोणता आहे थर्सडेला आहे. ठीक आहे. तर याच्यानुसार सिंपल अशा अरेंजमेंट्स येऊ शकतात, ते तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. आता बघा इथे 26 नंबरचा क्वेश्चन काय, हु अमॉंग द फॉलोइंग गोज ऑन फ्रायडे. तर फ्रायडेला कोण गेलेला आहे ते बी. तर करेक्ट आन्सर इथे फोर्थ म्हणजे काय येईल बी. नेक्स्ट 27, ई गोज ऑन विच ऑफ द फॉलोइंग डे. ई जो आहे तो कोणत्या डेला गेला आहे थर्सडेला. तर करेक्ट आन्सर काय येईल 5th थर्सडे. नेक्स्ट 28, हाऊ मेनी पर्सन गो बिटवीन डी अँड एफ. आता डी आणि एफच्या मध्ये किती पर्सन आहे, एक पर्सन आहे. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे थर्ड मीन्स 1. नेक्स्ट 29, विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन इज करेक्ट. आता बघा कॉम्बिनेशन वेनसडेला डी गेलेला आहे, वेनसडेला डी गेलेला आहे का, नाही आहे, एफ आहे. सॅटर्डेला सी आहे का, यस सॅटर्डेला सी आहे. त्याच्यानंतर संडेला ई आहे का, संडेला जी आहे. फ्रायडेला जी आहे का, नाही आहे. मंडेला एफ आहे का, नाही आहे. म्हणजे सेकंड जे आहे ते काय आपलं करेक्ट आन्सर आहे, सॅटर्डेला सी. ओके. नेक्स्ट 30, हु अमॉंग द फॉलोइंग गोज ऑन वेनसडे. आता वेनसडेला कोण गेलाय बघा एफ. तर करेक्ट आन्सर येईल तिथे थर्ड सी म्हणजे एफ जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आपल्याला 31. ठीक आहे. बघा काय म्हटलंय, इफ एन्शियंट इज ॲडेड ॲज अ 25,16,859 अँड नेचर इज कोडेड ॲज अ 52,90,48 देन ट्रेन विल बी कोडेड ॲज. ठीक आहे. आता बघा कोड डिकोडचा क्वेश्चन आहे हा सुद्धा. त्या एन्शियंटला यांनी लिहिलेला आहे बघा. त्या एन्शियंटचा जो पॅराग्राफ आहे तो कसा डिफाईन केला आहे बघा. यांनी 25,169 लिहिला आहे. त्याच्यानंतर नेचरला यांनी डिफाईन केलेलं आहे, तर ट्रेनला काय, तर इथे याच्यानुसारच आपल्याला ट्रेनचं सुद्धा आन्सर मिळणार बघा. ट्रेनची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याजवळ इथे 9 आहे, टीची व्हॅल्यू 9 आहे, बरोबर आहे. तर याच्यातूनच आपल्याला एची व्हॅल्यू 2 आहे. ठीक आहे. आरची व्हॅल्यू जर बघितली तर आरची व्हॅल्यू इथे काय आहे 4 येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर आयची व्हॅल्यू जी आहे ती काय येईल आपल्याजवळ इथे 4th म्हणजे 6 येईल, आणि एनची जी व्हॅल्यू आहे ती काय येईल आपल्याला इथे 5 येईल. मीन्स 94265 म्हणजे जे दोन जे कोड डिकोडिंग दिलेले आहे त्याच्यावरूनच आपण काय केलेलं आहे ट्रेनचा सुद्धा आन्सर काढला आहे. इथे करेक्ट आन्सर काय येईल 94256 म्हणजे थर्ड जे आहे ते काय इथे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 32, इफ each of the letter in the English alphabet is assigned odd numerical value beginning from 1 equals to 1, b equals to 3 and so on. म्हणजे b equals to 3 आहे तर c equals to 5 means असं ॲड होत राहील, बरोबर आहे. देन व्हॉट विल बी द टोटल व्हॅल्यू ऑफ द लेटर वर्ड्स हॉटेल. तर हॉटेलसाठी किती व्हॅल्यू आपल्याला येईल हे डिफाईन करायचं आहे. तर ए साठी जेव्हा 1 आहे आणि बी साठी 3 आहे तर बघा ए म्हणजे काय 1 × 2 - 1 अँड बी म्हणजे 2 × 2 - 1 म्हणजे तेव्हा 3 आलेला आहे. तसंच एचची जी व्हॅल्यू आहे ती 8 आहे, ओची व्हॅल्यू 15 आहे, टीची व्हॅल्यू 20 आहे, ईची व्हॅल्यू 5 आहे आणि एलची व्हॅल्यू 12 आहे ॲज पर अल्फाबेटिकल ऑर्डर. तर त्याला 2ने मल्टिप्लाय करून 1ने मायनस केलं आहे तर आपल्याला या व्हॅल्यू मिळत आहे, आणि या व्हॅल्यूची जर सम केली तर आपल्याला किती येत आहे 115. तर करेक्ट आन्सर किती येईल सेकंड 115. ठीक आहे. हे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकणार. तिथे तुम्हाला पेपर मिळणार, पेन पण सुद्धा मिळणार. ठीक आहे. तुम्हाला फक्त आय कार्ड, फोटो आणि एक आधार कार्ड ओरिजिनल घेऊन जायचं किंवा कोणतं पण जे आपलं ओरिजिनल आयडेंटिटी कार्ड आहे ते घेऊन जायचं आहे. फोटो पासपोर्ट घेऊन जा आणि सपोर्टिव्हसाठी एक झेरॉक्स कॉपीसुद्धा घेऊन जा. त्याच्यानंतर डिजिटल जे आपल्याजवळ वॉच आहे किंवा कॅल्क्युलेटर आहे, मोबाईल आहे ते काहीच अलाउड नसतात. ठीक आहे. तर ते घेऊन जायचं नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे फक्त आपला पेन घेऊन जायचा, ओरिजिनल आय डी कार्ड, त्याच्यानंतर जे आपल्याला ॲडमिट कार्ड आहे ते सगळं ओरिजिनल घेऊन जायचं, पासपोर्ट फोटोसुद्धा. ठीक आहे. तर त्याच्यामुळे इथे आपल्याला आता जे डाऊट्स येतात की आपल्याला काय घेऊन जायचं आहे तर ते पण मी क्लिअर करत आहे आणि पूर्ण पेपरसुद्धा मी इथे सांगत आहे. तर इथे करेक्ट आन्सर काय आला आपला 115. ठीक आहे. नेक्स्ट 33, सिलेक्ट द वन विच इज डिफरंट फ्रॉम अदर 3%. बघा अदर 3 रिस्पॉन्स. तर बघा इथे किती दिलेला आहे 10836, 5619, 4214,
अँड 69 23 अँड नन ऑफ दिस. तर बघा पेअर जे आहे ते कशा आहे बघा 108 आणि 36 म्हटलं तर 36 इंटू 3 केलं तर 108 आहे. 42 मीन्स काय 14 इंटू 3 केलं तर 142 येत आहे. 69 मीन्स काय 23 इंटू 3 केलं तर 69 येत आहे. बट इथे 56 जर 19 केलं तर इथे 19 इंटू 3 जर केलं तर 56 येत नाही, इथे येते 57. तर एक्सेप्ट जर बघितलं तर ते काय आहे सेकंड जे आहे ते आपलं काय आहे करेक्ट आन्सर आहे, ते त्या ग्रुपमध्ये बसत नाही. आता बघा नेक्स्ट दिलेला आहे इथे 34 मध्ये बघा एक टेबल दिलेला आहे आणि टेबलनुसार इथे दिलेला आहे क्वेश्चन मार्क. या क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता इथे पॅटर्न जो बनत आहे त्यानुसार जर आपण बघितला तर बघा इथे काय येतं 5 इंटू 3 ठीक आहे प्लस 4 इंटू 2 मीन्स किती झाले आपल्याजवळ इथे 11 बरोबर आहे. 5 इंटू 3 प्लस 4 इंटू 2 जर आपण इथे केलं तर 15 प्लस 8 मीन्स 23 आपल्याला इथे काय येत आहे आन्सर येतं. मीन्स 5 इंटू 3 15 अँड 4 इंटू 2 8 म्हणजे या दोघांचा अल्टरनेट नंबर जर मल्टिप्लाय करून त्या दोघांची ॲडिशन केली तर आन्सर किती येत आहे इथे 23. तसंच 6 इंटू 5 अँड 2 इंटू 4 त्यांच्या दोघांची ॲडिशन म्हणजे 38 येत आहे. तसंच इथे जर बघितलं आपण तर 12 इंटू 4 ओके अँड 3 इंटू 1 यांची ॲडिशन केली तर इथे आन्सर किती येत आहे 51. तर इथे आपला आन्सर किती आलं इथे 23 जे आलं आहे तिथे इथे किती येईल आपला 2 येणार आणि 2 आणि इथे किती येणार 51. तर इथे जे फर्स्ट आहे ते काय इथे करेक्ट आन्सर आहे. म्हणजे जे क्वेश्चन मार्क्स आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे फिल करायचं आहे विथ प्रॉपर आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट 35. आता बघा इथे सुद्धा दिलेलं आहे 3/4चा टेबल. तर बघा 6 8 6 42 नंतर 9 क्वेश्चन मार्क आणि इथे सेल तर 2 क्वेश्चन मार्क्स आहे याच्या जागेवर. आता बघा 6 इंटू 8 तर किती आलं आपल्याजवळ 48 आणि 48 मधनं 6 मायनस केलं तर किती येत आहे 42. तसंच आपल्याला इथे आता 41 आन्सर काढायचा आहे म्हणजे इनडायरेक्टली त्याच्यातनं 4 मायनस होईल बरोबर आहे. तर इनडायरेक्टली 9 इंटू 5 केलं तर 45 आणि 45 मायनस 4 केलं तर 41 म्हणजे इथे जे येणार आहे पहिला आन्सर किती आहे आपला 5. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय आहे आपल्याजवळ बघा 8 7 जा 56 आणि 56 मधनं 6 मायनस केले तर आपण काय येईल इथे 50 म्हणजे 5 आणि 6 म्हणजे थर्ड जे आहे ते काय आपलं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. यानुसार सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन्स येतील रिझनिंगचे प्रॉब्लेम तर ते पण सुद्धा आपल्याला तसे सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. आता बघा डायरेक्शन्स दिलेले आपल्याला पॅटर्न डायग्राम्स दिलेला आहे. आन्सर द फिगर इन द कंप्लीट विथ द पॅटर्न फिगर्स. तर बघा ही आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे आणि या क्वेश्चन मार्कमध्ये कोणती डायग्राम फिट होईल ते आपल्याला बघायचं. तर इथे बघा हा जर W होत आहे तर हा M होत आहे. तर इथे पण हा W होत आहे तर इथे सुद्धा काय येणार M येणार. मीन्स याचं मिरर इमेज जी आहे ती आपल्याला इथे बघायची आहे. तर मिरर इमेज जर बघितली तर बघा इथे M येतं, इथे W आहे, इथे नाही आहे, इथेही नाही आहे, इथे जो आहे तो M एक्झॅक्ट येत आहे. तर C जे आहे ते आपलं काय इथे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 37 बघा काय म्हटलं आहे हाऊ मेनी मिनिंगफुल वर्ड्स कॅन बी मेड युझिंग द लेटर LOS अँड U कीपिंग S ॲज अ फर्स्ट लेटर ऑफ द वर्ड. मीन्स S पासून आपल्याला चालू करायचं आहे. तर असे किती वर्ड्स आपल्याला क्रिएट होतात LOSU सोबत. त्याच्यामध्ये एकच वर्ड क्रिएट होते जो आहे सॉल्व. तर इथे करेक्ट आन्सर येईल सेकंड 1 ओनली. ठीक आहे. नेक्स्ट 38. आता बघा काय म्हटलं पंकज शिफ्टेड 7 प्लेस टुवर्ड हिज राईट टू ऑक्युपाय द मिडल पोझिशन इन द रो. ठीक आहे. इफ देअर वेर 33 पर्सन इन द रो देन व्हॉट वॉज द ओरिजिनल पोझिशन ऑफ पंकज फ्रॉम द राईट एंड ऑफ द रो. आता इथे किती म्हटलेलं आहे 33 पर्सन इन द ओरिजिनल पोझिशन म्हटलेलं आहे बरोबर आहे. इफ देअर आर 33 पर्सन इन द रो 33 पर्सन आहे आणि त्याच्यानंतर यांनी 10th पोझिशन मिडल करण्यासाठी कोणती पोझिशन घेतली आहे 7 पोझिशन यांनी राईटमध्ये ऑक्युपाय केलेली आहे. म्हणजे इनडायरेक्टली मिडल पोझिशन जी आहे ती 17 मध्ये येईल कारण की 33 याला एक ॲड केलं तर 34 डिवाइड बाय 2 केलं तर किती येईल आपल्याला 17. आता 17 पोझिशन जर यांनी घेतलेली आहे तर याच्यामधनं ओरिजिनल पोझिशन जी होती ती कोणती होती 10th पोझिशन. आता 10th पोझिशन फ्रॉम द एंड घेतलं तर इथे काय येईल बघा 17 मायनस 7 म्हणजे 10 तर 33 टोटल होते 33 मायनस 10 प्लस 1 म्हणजे कोणती पोझिशन येईल 24th पोझिशन फ्रॉम द राईट एंड. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे 24th हे जे आहे हे करेक्ट आन्सर. नेक्स्ट 39 फाइंड द मिसिंग नंबर इन द सिक्वेन्स. आता बघा नंबर सिरीज आहे
4 दिलाय, 12 दिलाय, 36 दिलाय, 108 आणि इथे तर हे मल्टिप्लिकेशन आहे सिम्पली बरोबर आहे. 4 3 जा 12, 12 3 जा 36, 36 into 3 means 108 and 103 into means 324. The correct answer is 4th 324. ठीक आहे, मल्टिप्लाय ऑफ 3 सरळ दिलेला आहे. नेक्स्ट 40 बघा काय म्हटलं 8 4 6 15 52 and 5 मीन्स इथे आपल्याला मल्टिप्लाय केला आहे. जर 8 ला 0.4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 आणि 4 ला जर 1.5 ने मल्टिप्लाय केलं तर 6, 6 ला जर 2.5 ने मल्टिप्लाय केलं तर 15 and 15 ला 3.5 ने मल्टिप्लाय केलं तर 52.5 and 52.5 ला जर 4 पॉइंट ने मल्टिप्लाय केलं तर इथे बघा आन्सर किती येत आहे 236.25. तर सी जे आहे ते काय येईल इथे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, तर अशाच टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते रिझनिंगमध्ये येऊ शकतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपण ही मॉक टेस्ट पण सॉल्व केलेले आहेत. मॉक टेस्टचे PDF पण तुम्ही घेतलेले आहेत. ज्यांनी अदर सोर्सपासून घेतले असेल किंवा ऑनलाईन देत असेल त्यांना पण अशाच टाईपचे क्वेश्चन्स मिळाले असतील. त्याच्यामुळे क्वेश्चन्स जे आहे ते इझी येतील, फक्त टाईम मॅनेजमेंट करायचं आहे. आणि जेव्हापर्यंत तुम्ही याची प्रॅक्टिस केली नाही तर याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंट होत नाही. कारण की अकाउंट्स वाचल्याने होऊन जाणार, मराठी वाचल्याने होऊन जाणार, पण रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स वाचल्याने होत नाही. याची आपल्याला काय करावी लागते, प्रॅक्टिसच करावी लागते. ठीक आहे, आता आपल्याजवळ फक्त एकच दिवस आहे, तर जेवढे होईल तेवढं तुम्ही फोकस करा आणि पेपरला क्रॅक करा. ठीक आहे, मी माझ्या एंडनी जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला हेल्प केलेली आहे ऑनलाईनमध्ये. ठीक आहे, तर जेवढी पण होईल तेवढी मी हेल्प केलेली आहे. तर तुम्हाला पण तेवढाच जर सपोर्ट आहे तर तुम्ही सुद्धा एक्झाम क्रॅक करू शकणार. ठीक आहे, तर त्याच्यामुळे एक्झामला लाईटली घ्या नको. चान्स एकचदा येतो आपल्याला आणि त्या चान्सचा पूर्ण आपल्याला युटिलाइज करायचा आहे. त्याच्यामुळे 2 दिवस आहे, 2 दिवस किंवा 1 दिवस आपल्याजवळ आहे, तर त्याला पूर्ण युटिलाइज करणं तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, माझं जेवढं काम होतं मी आपलं 100% तुम्हाला पूर्ण दिलेलं आहे. 4 मंथपासून आपण कंटिन्यू सिरीज केलेली आहे. आता तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती मेहनत केली आणि पेपरमध्ये तुम्ही किती माइंड स्टेबल ठेवून पेपर सॉल्व करता. असं नाही की क्वेश्चन वाचला, हा क्वेश्चन मी वाचला आणि त्याच्यानंतर ऑप्शनला टिक केलं, असं नाही. क्वेश्चन्स कसे पण येऊ शकतात. क्वेश्चनला प्रॉपर रीड करायचं आहे आणि त्याच्यानंतरच आन्सर सॉल्व करायचा आहे. कोणतं पण आन्सर क्लिक करायचं नाही, निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे, आता हे जे 40 क्वेश्चन्स होते हे आपले क्वेश्चन होते रिझनिंगचे. आता याच्यानंतर कंटिन्यू जे आहे ते आपण कशाचे सॉल्व करणार आहे, मॅथ्स मीन्स क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडचे जे 20 क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपण इथे सॉल्व करणार आहे. तर चला स्टार्ट करूया आपण मॅथ्सचे क्वेश्चन्स. बघा डायरेक्शन्स दिलेले आपल्याला 1 to 5 चे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बेसिकली जे आहे ते तुम्हाला एकदम लेवल जे आहे ते एकदम इझी लेवलचे क्वेश्चन्स येऊ शकतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, त्याच्यानंतर रेशिओ प्रपोर्शन, त्याच्यानंतर DIचा एक क्वेश्चन कन्फर्म राहणारच आहे. तर त्याच्यामुळे जे आहे ते तुम्ही इझिली सॉल्व करू शकणार. जर तुम्हाला रेशिओ प्रपोर्शन, पर्सेंटेज आणि ॲव्हरेज हे जे क्वेश्चन जर तुम्हाला कन्फर्म येत असतील तर इझिली मॅथ्स जे आहे ते तुम्ही क्लिअर करू शकता. तर बघा डायरेक्शन 1 काय दिलेलं आहे, व्हॉट व्हॅल्यू शूड कम इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग क्वेश्चन. तर बघा आता सिम्प्लिफिकेशन आहे सिम्पल. बघा काय म्हटलं आहे 0.0250 डिवाइड बाय 64 इंटू 0.4 रेस टू द पॉवर 8 इक्वल्स टू 0.4 रेस टू द पॉवर, इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, इंटू 0.16. ठीक आहे, तर आता जर इथे आपण कॅल्क्युलेशन्स बघितलं तर 256 जो आहे तो 4चा रेस टू द पॉवर 4 आहे. त्याच्यानंतर 64 हा जर पाहिला तर 4चा रेस टू द पॉवर 3 आहे, मीन्स क्यूब आहे. इथे 4चा रेस टू द पॉवर 8. आता इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथे जर सिम्पली आपण कॅल्क्युलेशन्स केलं तर बघा ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जर केलं तर वरती जे आहे 4 - 3 + 8 इक्वल्स टू x + 2. तर इथे 9 - 2 जर आपण केलं तर इथे किती येत आहे 7. तर करेक्ट आन्सर येईल इथे फर्स्ट 7. ठीक आहे, सिम्पल आहे. त्यानुसार सगळ्यात पहिले आपण रेस टू द पॉवर काढले, रेस टू द पॉवर, मग त्याच्यानंतर त्याचा कॅल्क्युलेशन्स केलं प्लस मायनस नुसार आणि त्याच्यानंतर त्याचा आन्सर डायरेक्टली काढला. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड. आता बघा काय म्हटलं आहे 49% ऑफ 89% ऑफ 5000 प्लस 98% ऑफ 3456 इक्वल्स टू x. तर बघा 45 डिवाइड बाय 100 इंटू 89 डिवाइड बाय 100 इंटू 5000 प्लस 98 डिवाइड बाय 100 इंटू 356. तर इथे सिम्पल्स आहे. इथे जर कॅल्क्युलेशन्स आपण केलं
तर इथे 0 0 मायनस करून मल्टिप्लाय करा तर इथे येईल 2002.5 आणि इथे जर याचा 98% काढलं तर 33.86. तर या दोघांची ॲडिशन केली आपण तर 5389.36 38 म्हणजे सेकंड जे आहे ते काय येईल आपलं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, सिम्पलच कॅल्क्युलेशन्स असतात, पण आपला पेन आणि माऊस एकासोबत यूज झाला पाहिजे. पेन खाली ठेवायचा नाही, माऊस पकडताना पेन आपल्या हातातच ठेवायचा आहे जेव्हा आपण मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय आणि रिझनिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, कारण की तिथे आपल्याला पेन आणि माऊस एकासोबतच लागणार आहे. त्याच्यामुळे पेन जो आहे तो खाली ठेवायचा नाही, पेनला आपल्या हातातच पकडून ठेवायचा, त्याच्यानंतर माऊसला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड 6 1/3 minus 4 1/2 plus 7 1/5 plus 5 2/3 equals to x. तर सिम्पली इथे 6 3 6 18 and 19. ठीक आहे, किंवा मग सगळ्यात पहिले तुम्ही एक काम करायचं 6 4 7 5 यांचं सेपरेट घेऊन घ्यायचं यांना एका याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर जे पण काही 1/3 1/2 1/2 अप्रॉक्सिमेट प्रपोर्शनेट व्हॅल्यू आहे ती आपल्याला वेगळी कॅल्क्युलेट करायची. तर बघा इथे 6 - 4 + 7 जे कॅल्क्युलेशन्स व्हॅल्यू होती ती वेगळी घेतली, इथे जी व्हॅल्यू आहे ती वेगळी घेतली. त्याच्यानंतर दोघांचं LCM काढून जे आपण काय केलेलं आहे कॅल्क्युलेट केलं आहे, तर इथे 14 + 20/3 तर इथे किती येणार आहे 14 7/10. तर 14 7/10 काय इथे करेक्ट आन्सर आहे. हे कॅल्क्युलेशन करायला फार इझी आहे, पण थोडं आपल्याला इथे टाईम मॅनेजमेंट करणं फार गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही शॉर्टकट यूज कराल तेवढं चांगलेलं आहे, कारण की 2 अवर्समध्ये मीन्स 120 मिनिटामध्ये 130 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे, आणि तुम्हाला टायमिंग लागणार आहे फक्त रिझनिंग आणि मॅथ्ससाठी, कारण की बाकी जे 2 क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला वाचल्यानंतरच समजून जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मोर फोकस जो आहे तो रिझनिंग मॅथ्सवर आपल्याला फक्त प्रॅक्टिससाठीच आहे. ठीक आहे, नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन 998.89 plus 99.89 plus 889.98 and plus 88.99 यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. तर सिम्पली यांची ॲडिशन करताना बघा इथे आन्सर किती येत आहे 2077. मीन्स फर्स्ट जे आहे ते काय इथे करेक्ट आन्सर आहे. पॉईंटच्या खाली पॉईंट व्हॅल्यू बरोबर ॲज्युम करायची आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेट केलं तर इझिली तुम्हाला इथे आन्सर मिळून जाणार. ठीक आहे, नेक्स्ट फिफ्थ. आता बघा √676 म्हणजे 26चा स्क्वेअर बरोबर आहे √100201 मीन्स 101चा आणि 49% ऑफ 700 - 54. बघा रूटची व्हॅल्यू जर आपण काढली तर इथे किती येत आहे 26, या रूटची व्हॅल्यू काढली तर 101 आणि 49 ऑफ 700% - 54. तर इथे किती येईल 26 + 343 700चा 49% - 54. तर याला कॅल्क्युलेट केल्यावर 2915. तर 2915 काय इथे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, एकदम सिम्प्लिफिकेशन्स जे आहे ते इझी लेवलचे असतात. फक्त इतकंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पेन उचलताना आणि माऊस ठेवताना टाईम वेस्ट करायला नको. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताय तर पेन तुम्ही आपल्या हातातच ठेवायचा आणि माऊससुद्धा तसाच क्लिक करायचा आहे, तेव्हाच तुमचा टाईम प्रॉपर मॅनेजमेंट होईल. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट जे डायरेक्शन आहे ते आहे 610चं. स्टडी द फॉलोइंग टेबल चार्ट केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिसाइड्स. बघा काय म्हटलं आहे द टेबल शोन द टेलिव्हिजन सेट सोल्ड ऑन डिफरंट डेज बाय डिफरंट सेलर. आता बघा हा टेबल दिलेला आपल्याला, इथे PQRS हे जे आहेत हे टेबल्स आहेत आणि इथे आपल्याला डेज दिलेले आहे आणि त्यांनी टेलिव्हिजन सेट्स किती सोल्ड केलेले आहे हे आपल्याला इथे दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण कोणते पण DIचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला रेशिओ प्रपोर्शन, ॲव्हरेज आणि त्याच्यानंतर पर्सेंटेज हे 3 कन्सेप्ट जर आपले क्लिअर आहेत तेव्हा आपण हे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तर बघा आता इथे आपल्याला सगळे आन्सर्स दिलेले आहेत, टेबल्स दिलेले आहेत आणि त्यानुसार आता क्वेश्चन बघूया आपण. बघा काय म्हटलेलं आहे फर्स्ट टेलिव्हिजन सोल्ड बाय P&S टुगेदर ऑन थर्सडे इज व्हॉट पर्सेंटेज ऑफ टेलिव्हिजन सोल्ड बाय T ऑन सॅटर्डे. आता P आणि S बघायचं, तर P फर्स्ट आहे S हाय, तर या दोघांची आपल्याला कोणत्या डेजला म्हटलं आहे थर्सडे. तर थर्सडेमध्ये इथे 48 आहे आणि इथे 12 आहे, तर या दोघांची 48 + 12 केलं तर इथे बघा 60 येत आहे. आणि तसंच Tनी सॅटर्डेला कंपॅरिझन केलं आहे तर इथे किती आहे 15. तर 60 × 100 डिवाइड बाय 15 केलं तर किती येत आहे 400. तर इथे करेक्ट आन्सर किती येईल 400%. ठीक आहे, नेक्स्ट 7 find the difference between the number of televisions sold by P&R together on Tuesday and number of televisions sold by S and T together on Thursday. तर आता
पहिले ट्यूजडेचं बघून घ्या पी आणि आरचं. तर ट्यूजडेचं पी आणि आर जे आहे ते 80 आणि 40 आहे, म्हणजे 120 टोटल त्यांची झाली. तसंच एस आणि टी थर्सडेचं बघून घ्या. एस जे आहे थर्सडेचं 12 आणि 58 म्हणजे हे झाले 70. तर 120 मायनस 70 म्हणजे 15चा जो आहे तो काय आहे डिफरन्स आहे. तर करेक्ट आन्सर किती येईल? नेक्स्ट 8 बघा काय म्हटलंय, फाइंड द रेशिओ ऑफ द नंबर ऑफ टेलिव्हिजन सोल्ड बाय क्यू ऑन मंडे अँड संडे टुगेदर टू द नंबर ऑफ टेलिव्हिजन सोल्ड बाय आर ऑन वेनसडे अँड सॅटर्डे. तर क्यूचं जे आहे ते मंडे आणि संडे. तर क्यू इथे मंडे 92 आणि संडे 98, तर दोघांची ॲडिशन 190. तसंच आर वेनसडे आणि सॅटर्डे. तर आर वेनसडे आणि सॅटर्डे म्हणजे इथे 13 आणि 47 मीन्स किती झाले 60. तर 90 डिवाइड बाय 60 म्हणजे याचा रेशो किती आहे 19/6चा, म्हणजे 19:6 काय इथे करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. ओके. नेक्स्ट 9th, व्हॉट इज द ॲव्हरेज नंबर ऑफ टेलिव्हिजन सोल्ड बाय क्यू ऑन थर्सडे, दस ऑन टी ऑन सॅटर्डे अँड एस ऑन ट्यूजडे. आता ॲव्हरेज काढायचा आपल्याला तिघांचा. तर क्यू किती आहे थर्सडेला बघा, क्यूची व्हॅल्यू थर्सडेला जी आहे ते 27 आहे. टीची व्हॅल्यू जी आहे सॅटर्डेला, तर टीची व्हॅल्यू सॅटर्डेला किती आहे इथे 15 आहे. आणि त्याच्यानंतर एस जे आहे ते ट्यूजडेला किती आहे 60 आहे. ठीक आहे. तर 27 + 16 + 15, तर या तिघांची ॲडिशन 102 आणि ॲव्हरेज 3 नंबरचा ते डिवाइड बाय 3 म्हणजे किती आला 34. तर सी जे आहे ते काय इथे करेक्ट आन्सर आहे. ओके. नेक्स्ट 10th, the television sold by P on Wednesday are two types, that is Samsung and LG televisions in the ratio 3:4. ठीक है. Find the number of LG televisions sold by P on Wednesday. आता बघा टेलिव्हिजन सोल्ड बाय पी ऑन वेनसडे, तर पीनी वेनसडेला किती केलेला आहे 26 बरोबर आहे. अँड टू टाईप दॅट इज सॅमसंग अँड टेलिव्हिजन इन द रेशिओ 3:4. आता 3:4 मीन्स इनडायरेक्टली 7 मीन्स 22 × 4, कारण की इथे म्हटलेलं आहे ऑन द पी वेनसडे. तर वेनसडेचं जर आपण बघितलं इथे पीनी, तर एल जी टेलिव्हिजनचा रेशो किती आहे 4/7 × 28, तर किती येईल इथे 16. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे लास्ट 16. ठीक आहे. यानुसारच आपल्याला क्वेश्चन्स जे आहे ते आन्सर काढायचे आहेत, हे लक्षात ठेवायचे आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 12 बघा काय म्हटलेलं आहे, 105, 116, 94, 138, 55, 226. तर इथे आपल्याला काय काढायचं आहे रॉंग टर्म काढायचं, की याच्यामधली रॉंग टर्म कोणती आहे ही आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे. तर बघा इथे 105, 116, 94, 138. तर आता 105 पहिले आपण केलं, इथे बघा 105 मध्ये जर 11 ॲड केला तर 116 येत आहे. मग 116 मधनं 22 मायनस केलं तर इथे 94 येत आहे. ठीक आहे. मग 94 मध्ये 44 ॲड केला तर 138 आणि 138 मध्ये 88 मायनस केलं तर 50 येत आहे, म्हणजे इथे किती आलं 55 आलं. तर करेक्ट जी रॉंग टर्म आहे ती कोणती आहे 55 मीन्स करेक्ट आन्सर किती लिहिते 55, कारण की रॉंग टर्मच आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन डायरेक्शन दिलाय बघा 13 to 20चं. स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिसेट. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे आहे ते न्यूमरिकल क्वेश्चन सुद्धा येतील बरोबर आहे. तर न्यूमरिकल क्वेश्चनसाठी आपल्याला इथे काय करायचं आहे की हे जे क्वेश्चन्स आहे हे मिक्स येणार. ठीक आहे. आता मिक्स क्वेश्चनसाठी जेव्हा आपण डिफाईन करतोय तर तेव्हा आपल्याजवळ इनडायरेक्टली जे क्वेश्चन्स आहेत ते रेशिओ प्रपोर्शन, त्याच्यानंतर टाइम डिस्टन्स, त्याच्यानंतर वेजेसवर असे जे क्वेश्चन्स आहेत ते येणार आहे. सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट याच्यावरच अशा टाईपचे एक नॉर्मली बेसिक क्वेश्चन्स येतील. ठीक आहे. तर त्यानुसारच आपल्याला थोडीफार त्याची प्रॅक्टिस हवी, त्याच्यानंतर आपण हे इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 13 काय म्हटलेलं आहे, द रेट ऑफ इंटरेस्ट फॉर फर्स्ट 2 years इज 3% पर annum, फॉर नेक्स्ट 3 years इज 8% पर annum, and for the period beyond 5 years is 10% per annum. If man withdraw total amount of 5320 after 6 years, find the sum he deposit. आता प्रिन्सिपल आपल्याला काढायचं आहे बरोबर आहे. आता प्रिन्सिपल आपल्याला काढायचं म्हणजे प्रिन्सिपल आपल्याला काढायचं असताना आपल्याला काय करायचं इथे क्वेश्चन्स जे आहे ते डिफाईन करायचे बरोबर आहे. आता बघा प्रिन्सिपल आपल्याला काढायचं आहे, तर सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला सगळ्यात पहिले फॉर 1 and 2 years, त्याच्यानंतर सिंपल फॉर 3, 4, 5 years अँड सिंपल इंटरेस्ट फॉर 6 years.
तर इथे आपल्याजवळ 3 आपण काय केलेलं आहे, ॲडिशन्स केलेलं आहे बघा, R1, R2 अँड R3. तर बघा इथे सिम्पलचा दिलेला आहे, किती पर्सेंट आहे, 2 इयरसाठी 3% आहे, 3 इयरसाठी 8% आहे आणि 1 इयरसाठी किती आहे 10%. डिवाइड बाय 100 इक्वल्स टू व्हॅल्यू किती आहे 53. तर याला कॅल्क्युलेट आपण केलं तर इथे प्रिन्सिपल व्हॅल्यू किती येत आहे 3800. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे 3800. तर इथे नन ऑफ द अबो काय येईल आन्सर. ओके, तर याच्यानुसार आपल्याला काय करायचं, इथे आन्सर पण कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर सिंपल ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायच्या. सिंपल गोष्टीनुसारच आपण काय करू शकतो, तिथे आन्सरला कॅल्क्युलेट करू शकणार. जर आपल्याला याच गोष्टी जर माहिती नाही की आपल्याला सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय, कंपाऊंड इंटरेस्ट कसा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, तर त्याच्याशिवाय आपण इथे हे क्वेश्चन सॉल्व करणार नाही. कारण की इथे आपल्याला मेन जे आहे ते आपल्याला पाहिजे आहे की इथे आपण क्वेश्चन्स जे काढतो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला बेसिकली जे आन्सर आपल्याला माहितीच पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याच्याशिवाय आपण आन्सर कॅल्क्युलेट करता येणार नाही. फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे मोस्ट ऑफ द. जर फॉर्म्युले आपल्याला लक्षात आहे तर फॉर्म्युल्यानुसार आपण इझिली आन्सर काढू शकणार. ठीक आहे, तर इथे फॉर्म्युला जे आहे ते आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट असणार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन 14. 3 पर्सन A, B and C complete a piece of work in 6 days for which they are paid sum of rupees 480. ठीक है, if efficiency of A, B and C in the ratio of 4:5:7 then find the daily income of B. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, डेली इन्कम काढायची आहे. तर डेली इन्कम काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले आता त्या तिघांचा रेशिओ आपल्याला कंप्लीटेड वर्क किती केला आहे 6 डेज आणि त्यांची सम ऑफ अमाऊंट किती आहे 480, म्हणजे 6 दिवसासाठी त्यांना किती मिळालेलं आहे 480. तर 480 डिवाइड बाय 6 केलं तर 80 रुपीज जी आहे ती पर याला येत आहे, पर डेला 80 रुपीज. पण ही जी 80 रुपीज आहे ही कोणाला आहे, तिघांना पण आहे. आता तिघांचा रेशिओ आपल्याला दिलेला आहे 456. बरोबर आहे, तर इनडायरेक्टली आपल्याला बीचा रेशिओ काढायचा. तर बीचा किती आहे 5 वाला, तर 5 इंटू या तिघांची सम केलं तर 16 इंटू 80 म्हणजे 5 डिवाइड बाय 16 इंटू 80 केलं तर आपल्याला किती आन्सर येईल इथे 25. तर करेक्ट आन्सर काय येईल इथे 25. सिंपल गोष्ट आहे आणि सिंपल फॉर्म्युलानुसार त्याला आपल्याला काय करायचं आहे डिफाइन करायचं. नेक्स्ट 15. AB delivers smash 85 run against Australia in 16 ball. ठीक है, if he only score in boundaries 4 and 6s. ठीक है, then find the maximum percentage of run score by hitting 4. बघा आता त्यांनी किती बॉल खेळलेला आहे 16 बॉल. 16 बॉलमध्ये किती रन काढलेले आहे 86 रन. आता टोटल जे आहे 4 आणि 6 आहे म्हणजे x प्लस वाय किती आहे आपल्याजवळ 16 आहे. तर 4x प्लस 6y इक्वल्स टू किती आलं 18. तर आपल्याला 4 काढायचा आहे तर x इक्वल्स टू 5 इक्वल्स टू y इक्वल्स टू 1 जर आपण केलं तर इथे बाउंड्रीज किती आहे टोटल 20. आता 20 डिवाइड बाय 86 इंटू 100 केलं तर स्कोर ऑफ बाउंड्रीज किती आहे 23.25%. म्हणजे फर्स्ट जे आहे ते काय आहे करेक्ट आन्सर आहे. मी मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ स्कोर बाय हिटिंग फोर्स तो किती येणार आहे इथे 23.25%. ठीक आहे, नेक्स्ट 16. The average marks obtained in English by 17 girls of class is 35. The mark obtained by them are arranged in ascending order and follow an arithmetic progression. If the marks obtained by 2nd, 6th, 9th, 12th and 16th position are removed from table, then find the new average marks obtained by remaining girls in English. तर किती गर्ल्स आहे आपल्याजवळ टोटल 17 गर्ल्स आहे. क्लासमध्ये किती आहे 35 स्टुडंट्स. तर टोटल मार्क्स जर आपण बघितले तर 35 इंटू 17 मीन्स किती आहे 595. ठीक आहे, आता पूर्ण क्लासचं जे होतं ते ॲव्हरेज मार्क्स ऑफ 17 गर्ल्स किती आहे 35 म्हणजे टोटल ऑप्टेन मार्क्स किती आहे आपल्याजवळ 595. आता 17 गर्ल्स आहे त्याच्यामधल्या 2nd, 6th, 9th, 12th जर पोझिशन आपण रिमूव्ह केली तर आपल्याजवळ किती येतात आहे एची व्हॅल्यू जी आहे ती 35. तर रिमूव्ह केल्यानंतर इथे किती येतात 5a मीन्स इनडायरेक्टली याला 5ने जर आपण डिवाइड केलं ठीक आहे तर आता इथे किती येणार आहे यांची तिघांची पोझिशन केली तर 175. जर याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करून जर टाकलं आपण ठीक आहे तर 595 मायनस 175 डिवाइड बाय 12. तर इथे करेक्ट आन्सर किती येईल आपल्याला 35. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे 35 कारण की आपल्याला किती मार्क्स आपल्याला इथे बघा 2, 3, 4,
4 and 5 मीन्स 17 मधनं जर आपण 5 मायनस केले कारण की रिमूव्ह केलं तर 12 उरलं आणि 12 म्हणजे 5 जणांची जी व्हॅल्यू होती ती किती होती 175. तर 175 म्हणजे 595 मायनस 175 डिवाइड बाय 12 म्हणजे 70 मायनस 5. तर इथे करेक्ट आन्सर किती येईल 35. तर 35 जे आहे ते आपलं काय आहे इथे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 17. ऑन अ बिग बिलियन्स डे सेल Google flagship mobile phone was available at discount 20% on Flipkart. ठीक है. Customer purchasing for first time on Flipkart receive additional cashback of 10%. ठीक है. On the billing amount. If Suraj being first time user purchased the mobile phone from 36,000, find the actual price of mobile phone. आता बघा यांनी म्हटलेलं आहे गुगल फोन अवेलेबल 20% डिस्काउंट कस्टमर पर्चेसिंग फर्स्ट टाइम ऑन फ्लिपकार्ट रिसिव्ह ॲडिशनल 10% म्हणजे टोटल किती पर्सेंटचा झाला 30%. पण 30% कशावर येईल आता बघा टोटल मोबाईलची प्राइस सपोज 100x आहे तर 20% डिस्काउंट म्हणजे तो 80 झाला आणि 80वर पुन्हा 10% डिस्काउंट म्हणजे किती झाला 72चा म्हणजे 72x ऑफ 36 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 500. आणि याच्यानंतर आपण म्हटलेलं आहे कॉस्ट ऑफ ॲक्च्युअल मोबाईल तर ॲक्च्युअल मोबाईलची कॉस्ट जर बघितली आपण तर 10 × 500 जर आपण केलं तर इथे किती येईल 100 × 500 मीन्स इथे किती येईल आपला आन्सर 550,000. तर करेक्ट आन्सर काय येईल इथे 50,000. कॉस्ट ऑफ मोबाईल जर आपण बघितले ॲक्च्युअल कॉस्ट तर ती किती येणार 50,000ची. ठीक आहे. नेक्स्ट 18. द कॉस्ट ऑफ पेन मार्कर अँड शार्पनर ठीक आहे इज 15, 18 अँड 5 रिस्पेक्टिव्हली. ओके डिफाईन केलेलं आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला म्हटलेलं आहे टू इन्क्रीज सेल द शॉपकीपर सेट ऑफ 5 पेन्स 3 मार्कर्स फॉर ₹100. फाइंड द अमाऊंट पेड बाय कस्टमर इफ ही बाय 15 पेन्स 10 मार्कर्स अँड 2 शार्पनर्स. बघा कॉस्ट ऑफ पेन किती दिला आहे 15, कॉस्ट ऑफ मार्कर दिलेला आहे 18 अँड कॉस्ट ऑफ शार्पनर्स दिलेले आहे ₹5. आता या तिघांना जर आपण म्हटलं तर शॉपकीपरने सेल कितीला केला आहे 5 पेन्स 3 मार्कर्स अँड ₹100 तर 5 पेन प्लस 3 मार्कर 100 तर 3 × 5 पेन्स अँड 3 मार्कर्स इक्वल्स टू 100 मीन्स इनडायरेक्टली 15 पेन्स अँड 9 मार्कर्स कितीला झाले ₹300. ठीक आहे. आता इथे 1 शॉर्पनर्स आणि 2 शॉर्पनर्स नॉट इज अबाउट सेपरेटली कॉस्ट बरोबर आहे. तर 1 मार्कर अँड 2 शॉर्पनर्स मीन्स 18 प्लस 10 मीन्स इनडायरेक्टली 28. तर 300 जे ॲक्च्युअल प्राइस किती होती 300 प्लस 20 म्हणजे आन्सर किती येणार इथे 328 जे आहे ते काय आहे करेक्ट आन्सर येणार. कारण की कॉस्ट पेन ऑफ मार्कर शार्पनर आपल्याला रिस्पेक्टिव्ह दिलेली होती पण 5 पेन आणि 3 मार्करची प्राइस जी आहे ती ₹100 आहे. आता अमाऊंट आपल्याला पे करायची आहे की 15 पेन 10 मार्कर्स आणि 2 शॉर्पनर याच्यामधून आपल्याला प्राइस करायची आहे. तर यांची प्राइस किती येणार ₹328ची. ओके. नेक्स्ट 19. Rashmi and Pallavi can make a carpet in 3 days and 12 days more than time taken. If both of them work together, find the time in which Rashmi can make the carpet alone. आता बघा रश्मी आणि पल्लवीने किती डेज काम केलं 3 डेज आणि पल्लवीने अलोन काम केलेलं आहे 12 दिवस. ठीक आहे. आता 1/x इक्वल्स टू x + 12 अँड प्लस x बाय तर याला कॅल्क्युलेट केलं तर एक्सची व्हॅल्यू आपल्याजवळ किती येईल 6. आता 6 जर आपण केलं तर याच्यात 3 डेज जे आहे अँड 12 मोर डेज तर 6 + 3 मीन्स 9 डेज. तर रश्मीने किती दिवसात काम केलं असेल 9 डेजमध्ये. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे फर्स्ट. ओके. नेक्स्ट 20. अ क्रूज वॉज 100 किलोमीटर फ्रॉम द नियरेस्ट शोर्स when the captain discovered a leak admitted 5 tons water of every 10 minutes. 120 ton would suffice to sink the cruise. ठीक है. The captain temporarily fixed the issue with the pump that removed 10 tons of water per hour. Find the average sailing rate of the cruise that allowed to reach nearest shore just in a time. तर बघा 1 hours of entering ship means 10 - 1 means 20 tons. ठीक आहे. तर आपल्याला 20 टन्स जर बघितलं तर इथे किती आहे टोटल सिंक्स क्रूज 120 टन. तर 120 डिवाइड बाय 20 मीन्स किती आले 6 आवर्स. तर 6 आवर्स जर बघितला तर 100 किलोमीटर काढायचं तर किती स्पीड असेल त्याची 16.67 किलोमीटर. तर 6/3 जे आहे ते काय करेक्ट आन्सर आहे. कारण की 1 आवरला किती येत आहे 20 टन बरोबर आहे. कारण की 30 जे आहे ते आपल्याजवळ काय येत आहे
सिंपल सी कॅल्क्युलेशन्स व्हॅल्यू येत आहे, कारण की इथे 5 टर्न आहे एव्हरी 10 मिनिट्सला. तर 5 10 एव्हरी 10 मिनिट्सला आहे, तर 60 मिनिटाला किती येईल 30, कारण की 1 आवरला किती होत आहे 10 टन्स जे आहे ते आपण टेम्पररी फिक्स करत आहे, रिमूव्ह करत आहे 10 टन्स. त्याच्यामुळे वाचले किती आपल्याला 20. आता 120 टन जर आहे तर 120 डिवाइड बाय 20 इक्वल्स टू 6, म्हणजे किती आले 6 अवर्स. 6 अवर्समध्ये जर आपल्याला 100 किलोमीटर जर पार करायचं असेल तर त्यासाठी स्पीड किती लागेल आपल्याला 16.67. ठीक आहे. तर अशाच टाईपचे क्वेश्चन्स जे आहे ते थोडेफार मॅथ्समध्ये येऊ शकतात, इझी लेवल पण असू शकतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडीफार प्रॅक्टिस करावी लागेलच. ठीक आहे. तुम्ही केलीच असेल त्याच्याबद्दल काही शंका नाही, कारण की आपण 4 मंथपासून ही सिरीज स्टार्ट केलेली आहे. तर जे पण 4 मंथपासून माझ्यासोबत जुळले होते, ठीक आहे, त्या सगळ्यांनी मॅथ्स, रिझनिंग, अकाउंट्स आणि मराठीसुद्धा प्रॅक्टिस केलेली असेल. ठीक आहे. तर चला, हा आपला आहे मॅथ्सचा फायनल मॉक, जे आपण 20 क्वेश्चन्स होते. आता याच्यानंतर आपण मराठीचा सॉल्व करणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 20 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, जे 10 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. हा आपला लास्ट व्हिडिओ आहे लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी. याच्यानंतर आपण KDMC अकाउंट क्लर्कसाठी पण बनवणार आहे व्हिडिओ, जे स्पेशल्स असणार आहे त्याच्यासाठी स्पेशल त्यांच्या सिलेबसनुसार. ठीक आहे. ज्यांनी पण ते फॉर्म भरले असेल ते आपण नवीन सिरीज जी आता लवकरच चालू करणार आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही जॉईन होऊन जाल. ठीक आहे. तसंच KDMCचे आपण स्पेशली PDF पण आपल्याजवळ अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. चला स्टार्ट करूया आपण. इथे नेक्स्ट जो आहे तो आपला मराठीचा आहे. ठीक आहे. मराठीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मोस्ट ऑफ द व्याकरणच सगळ्यात जास्त आपल्याला इम्पॉर्टन्स आहे, कारण की व्याकरणावरच सगळं काही डिपेंड असते. ठीक आहे. आणि दैनंदिन जीवनात आपण मराठी बोलतोच आहे, तर मराठी जेव्हा आपण बोलतो आहे तर मराठीचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स जे शब्द आहे ते आपल्याला लक्षात असतात. पण आपण जेवढं मराठीला इझी समजतोय तेवढं मराठी इझी नाही आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे मराठीला तुम्ही एकदम इझी वेमध्ये घ्या नको, कारण की मराठीचे क्वेश्चन्स पण तुम्हाला थोडेफार हार्ड वाटणारच आहे, कारण की क्वेश्चन्स जेव्हा विचारतात तेव्हा क्वेश्चन्सचे काही अर्थ आपल्याला समजत नाही किंवा आपल्याला क्वेश्चनच कधी कधी समजत नाही. त्याच्यामुळे ज्या क्वेश्चनचे आन्सर येतील त्याच क्वेश्चनला तुम्हाला करेक्ट करायचं आहे. बिनफालतू कोणत्या पण आन्सरला टिक करून आपले मार्क्स मायनस करायचे नाही आहे. त्याच्यामुळे क्वेश्चनचे आन्सर नाही येत असेल तर स्किप करा, पण कोणत्याही रॉंग आन्सरला क्लिक नको करा, कारण की निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण मराठीचे 20 क्वेश्चन्स आणि त्याच्यानंतर मग बघूया अकाउंट्सचे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, वाक्यातील क्रियापदाचे रूप आशीर्वाद, आज्ञा, प्राज्ञा, विनंती, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश याविषयी अर्थबोध घडवीत असेल तर अशा वाक्यांना काय म्हणतात. तर बघा ऑप्शन आहे स्वार्थी, नकारार्थी, विद्यार्थी आणि आज्ञार्थी. तर कशा आन्सर आहे इथे 4 आज्ञार्थी. जे आज्ञा, प्रार्थना, विनंती करतो त्याला आपण काय म्हणतो, आज्ञार्थी वाक्य. नेक्स्ट सेकंड, बातमी सांगणारा या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एक शब्द खालीलपैकी कोणत्या वाक्यात आला आहे. तर बघा ऑप्शन आहे अजय हा एक चांगला वार्ताहर आहे. सेकंड, रमेश सकाळ वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून काम करतो. थर्ड, उमेश हा ABP माझा या वृत्तवाहिनीचा उत्तम बातमीदार आहे. आणि फोर्थ, महेश हा नामांकित वृत्तनिवेदक आहे. तर इथे करेक्ट आन्सर आहे फोर्थ, महेश हा नामांकित वृत्तनिवेदक आहे, कारण की या वाक्यात बातमी सांगणारा जो आहे तो शब्द समूहासाठी वापरलेला आहे म्हणून. ठीक आहे. आता बघा योग्य जोड्या जुळवा. अ गट दिलेला आहे आणि ब गट दिलेला आहे. तर बघा इथे काय म्हटलेलं आहे, फर्स्ट आकाशाला गवसणी घालणे. आकाशाला गवसणी घालणे म्हणजे शक्ती बाहेरची गोष्ट करून पाहणे. ठीक आहे. तसंच सेकंड म्हटलं आकाश पातळ एक करणे. आकाश पातळ एक करणे म्हणजे नाक आरडाओरडा करणे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर थर्ड आहे आकाशाची कुऱ्हाड पडणे. तर आकाशाची कुऱ्हाड पडणे म्हणजे सर्व बाजूनी संकट येणे. तर याचं जर जोडी पाहिली तर एचं येणार सी, सेकंडचं येणार सेकंड, ओके, आणि थर्डचं येणार फर्स्ट. तर इथे बघा थर्ड, सेकंड, फर्स्ट. तर फर्स्ट जे आहे ते काय इथे आपल्याला करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. काही शब्दाचे अर्थ पण आपल्याला मनीसुद्धा आपल्याला कळल्या पाहिजे. ठीक आहे. त्यांचे अर्थ आपल्याला समजले पाहिजे की एक्झॅक्ट त्याचा अर्थ काय आहे, तेव्हाच आपण क्वेश्चन्स आन्सर सॉल्व करू शकणार, अदरवाईज नाही. नेक्स्ट फोर्थ,
खालील दिलेल्या म्हणी व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. तर बघा हा अ गट समजा, हा ब गट. तर बघा इथे काय म्हटलेलं आहे, आनंद गणनात न मावणे. आता आनंद गणनात न मावणे म्हणजे काय, अत्यानंद होणे, म्हणजे हा सेकंड जे आहे ते करेक्ट आन्सर आहे त्याचा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर म्हटलेलं आहे बघा, दुधात साखर पडणे, म्हणजे इनडायरेक्टली फोर्थ बघा इथे काय दिलेलं आहे, आनंदात भर पडणे. ठीक आहे. तसंच थर्ड म्हटलं आहे, नाकाला मिरच्या झोंबणे. आता नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजे मनाला फार लागणे, म्हणजे फर्स्ट. त्याच्यानंतर सगळे मुसळकेरात. तर सगळे मुसळकेरात म्हणजे केलेल्या सर्व गोष्टी वाया जाणे, म्हणजे थर्ड. तर इथे करेक्ट ऑप्शन काय येईल बघा, काय आलं, पहिल्याचं सेकंड, त्याच्यानंतर सेकंड फोर्थ, त्याच्यानंतर फर्स्ट थर्ड. तर सेकंड फोर्थ फर्स्ट थर्ड म्हणजे फर्स्टच जे आहे ते काय याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट फिफ्थ, मनी व त्यांचा अर्थ याच्या जोड्या जोडा. बघा काय म्हटलं आहे, मनी व त्यांचा अर्थ. तर ए गट आहे आणि बी गट आहे. बघा तारे तोडणे. आता तारे तोडणे म्हणजे काय, इनडायरेक्टली तारे तोडणे म्हणजे होते वेड्यासारखे बोलणे. ठीक आहे. त्याच्यानंतर तोंड टाकणे. तोंड टाकणे म्हणजे इथे होते बघा अद्वत्ता बोलणे, म्हणजे काहीही बोलणे. त्याच्यानंतर तोंडात बोट घालणे. आता तोंडात बोट घालणे म्हणजे नकल वाढणे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे तोंडावर येणे, म्हणजे फार जवळ येणे. ठीक आहे. तर इथे जर आपण करेक्ट सिक्वेन्स जर पाहिला तर 3 4 1 2. तर करेक्ट आन्सर बघा 3 4 1 2 कशात आहे, सी आहे. तर करेक्ट आन्सर काय येईल इथे, सी. ओके. नेक्स्ट 6, सर्वनाम संबंधी विधाने वाचा. बघा सगळ्यात पहिले दिलेला आहे इथे, सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख असते. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वनामाची लिंग अथवा वाचन त्यांच्या स्थानिक नामावर आधारित असते. तर इथे जर बघितलं तर फक्त सेकंड जे आहे ते करेक्ट आहे. सर्वनामाचे लिंग अथवा वचन त्याच्या स्थानिक नामावर काय असते, आधारित असते. तर फक्त सेकंड बरोबर आहे. तर फक्त इथे फक्त दुसरे वाक्य बरोबर आहे, म्हणजे थर्ड जे आहे ते काय इथे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 7, पुढील विधाने वाचा. बघा काय म्हटलंय, उपसर्ग म्हणजे पूर्व अप्रत्यय होय. सेकंड, उपसर्ग हे अव्यय रूप असून मूळ शब्दाचा अर्थ बदलतात. आणि थर्ड, उपसर्ग हे वाक्यात स्वतंत्रपणे येऊ शकतात. आता बघा पुढे विधाने वाचा आणि त्याच्यातनं आन्सर बघा काय आहे, कोणता आन्सर बरोबर आहे. तर इथे बघा जर आपण बघितलं तर फर्स्ट उपसर्ग म्हणजे पूर्ण प्रत्यय आहे, हे बरोबर आहे. तसाच उपसर्ग हे अव्यय स्वरूप असून मूळ शब्दाचा अर्थ हे सुद्धा बरोबर आहे. उपसर्ग हे वाक्यात स्वतंत्रपणे येऊ शकतात, हे नाही आहे, म्हणजे थर्ड चूक आहे. आणि ए आणि बी बरोबर आहे. तर बघा इथे ऑप्शन आहे ए व बी बरोबर आहे आणि सी चूक आहे, म्हणजे फर्स्ट जे आहे ते काय आपलं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 8, खालील 3 संधी प्रकारांनुसार शब्दाचे गट दिलेले आहे, बरोबर गट ओळखा. ठीक आहे. आता बरोबर गट ओळखा म्हणजे बघा काय आहे, स्वर संधी, प्रित्यर्थ, प्रत्येक सदाचार नाही, रॉंग आहे. व्यंजन संधी, विप्तकाल, आजादी, षटशास्त्र, हे बरोबर आहे. नंतर विसर्ग संधी, यशोधन, मनोरंजन, अवबोधन, तर हेही करेक्ट आहे, म्हणजे बी आणि सी जे आहे ते करेक्ट आहे, ए फॉल्स आहे. तर बघा फक्त बी आणि सी बरोबर आहे, म्हणजे सी जे आहे ते काय आपल्याजवळ करेक्ट आन्सर आहे. ओके. नेक्स्ट 9, भोजन भाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता. आता भोजन भाऊ म्हणजे कोणता, भोजन पुरता भाऊ. ठीक आहे, तोच आहे इथे फोर्थ बा, भोजन पुरता भाऊ म्हणजे भोजन भाऊ. ठीक आहे. नेक्स्ट 10, पुढील विधाने वाचून योग्य उत्तर निवडा. बघा फर्स्ट म्हटलेलं आहे क्रियापदाचे वाक्यातील क्रिया दाखवतात. ठीक आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द आहे, यस करेक्ट आहे. त्याच्यानंतर थर्ड, धातू हे विकारी शब्द जाते, हेही बरोबर आहे, म्हणजे सर्व विधाने बरोबर आहे, म्हणजे इथे फोर्थ जे आहे सर्व विधाने बरोबर आहे, हे काय येईल त्याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 11, पुढील विधाने वाचा. बघा आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, आहार परिहार या शब्दात आ व परी हे उपसर्ग आहेत, यस करेक्ट आहे. त्याच्यानंतर सेकंड म्हटलं आहे उपसर्ग हे स्वतंत्रपणे येऊ शकतात, फॉल्स आहे. तर इथे फक्त ए जो आहे तो काय बरोबर आहे. तर बघा बी मध्ये फक्त ए जो आहे तो काय आहे बरोबर आहे, म्हणजे बी जे आहे ते याचा करेक्ट आन्सर. नेक्स्ट 12, खालील योग्य वाक्य ओळखा. तर बघा योग्य वाक्य आपल्याला ओळखायचं इथे. तर बघा काय म्हटलं आहे, नाम हा अविकारी शब्द आहे, फॉल्स. नंतर म्हटलेलं आहे इथे
एकाच जातीच्या वस्तूंना सामान्यपणे जे नाव दिले जाते त्यास विशेष नाम असे म्हणतात. फॉल्स. जेव्हा एखाद्या वस्तूला विशेष नाव दिले जाते तेव्हा त्याला सामान्य नाम असे म्हणतात. फॉल्स. त्याच्यानंतर फोर्थ, गुण, दोष, धर्म इत्यादीचा बोध होतो त्यास भाववाचक नाव असे म्हणतात. करेक्ट. म्हणजे फक्त फोर्थ जे आहे ते काय आहे, करेक्ट आन्सर आहे. तर फक्त फोर्थ म्हणजे डी जे आहे ते काय आपलं करेक्ट, म्हणजे सी जे आहे फक्त डी बरोबर आहे म्हणून. ओके. नेक्स्ट 13, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवाचे प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन आहे इथे विकल्पबोधक, उद्देशदर्शक, परिणामबोधक आणि संकेतदर्शक. जर इथे बघितलं तर उद्देशदर्शक आणि परिणामबोधक म्हणजे हे जे दोन आहे हे प्रधान तत्वसूचक उभयान्वयी अवयव आहे. तर बी आणि सी. तर बघा ऑप्शन आहे फक्त बी आणि सी हे बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 14, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली आणि या अवयवाचा प्रकार कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे विकल्पबोधक, समुच्चयबोधक, परिणामबोधक आणि उद्देशबोधक. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, समुच्चय बोधक. ठीक आहे. नेक्स्ट 15, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर बघा ऑप्शन आहे शक्यकर्मणी, पुरुषकर्मणी, कर्मकर्तरी आणि भावकर्तरी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कर्मकर्तरी. ठीक आहे. नेक्स्ट 16, योग्य जोड्या जुळवा. तर बघा 4 आपल्याला इकडे जोड्या दिलेल्या आहे. तर बघा इथे काय म्हटलेलं आहे, सिद्ध शब्द. आता सिद्ध शब्द जर म्हटलं तर ते येतात जा, ये, कर, खा, पी, घे. ठीक आहे. हे आहेत सिद्ध शब्द. त्याच्यानंतर सेकंड जे आहे ते साधित शब्द. आता साधित शब्द म्हणजे कोणते, लेखन, नयन, वंदनीय हे जे आहेत हे साधित शब्द आहे. त्याच्यानंतर थर्ड सामासिक शब्द. आता सामासिक शब्द म्हणजे राजपुत्र, देवालय, मतिमंद. आणि अभ्यस्त शब्द म्हणजे लाल लाल, घर घर, घटाघट. ठीक आहे. हे जे आहेत हे काय आहेत, अभत्स्य आहे. तर इथे जर करेक्ट जोडी पाहिली तर काय येईल 4, 3, 2, 1 म्हणजे इथे फर्स्ट जे आहे तेच करेक्ट काय आहे, आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 17, व्यंजनांचा लेखाकाराचा योग्य जोड्या कोणत्या. बघा फर्स्ट आहे दंड नसलेले व्यंजन. तर दंड नसलेले व्यंजन म्हणजे इथे आहे र. ठीक आहे. त्याच्यानंतर मध्ये दंड असलेले व्यंजन. आता मध्ये दंड असलेले व्यंजन म्हणजे आहे फ. ठीक आहे. त्याच्यानंतर जोडलेला दंड असलेले व्यंजन. आता जोडलेला म्हणजे प. ठीक आहे. आणि अर्धदंड असलेले व्यंजन. तर अर्धदंड असलेले व्यंजन म्हणजे ळ. तर इथे करेक्ट जर सिक्वेन्स पाहिला तर 4, 3, 2, 1. ठीक आहे. तर बघा फर्स्टच आहे इथे 4, 3, 2, 1 हे काय इथे करेक्ट आन्सर आहे. ओके. नेक्स्ट 18, सर्वनामांचे प्रकार व त्यांचा वापर असलेली वाक्य योग्य जोड्या लावा. तर बघा अ गट दिलेला आहे आणि ब गट. ठीक आहे. तर आता बघा इथे काय म्हटलं आहे, दर्शक सर्वनाम. आता दर्शक सर्वनाम म्हणजे बघा इथे काय दिला, तो हत्ती पहा. तो हत्ती पहा म्हणजे इथे दर्शक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे प्रश्नवार्थक म्हणजे प्रश्न विचारला. तर सेकंडच आहे हे पुस्तक कोणी फाडले, प्रश्नवाचक आहे. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे बघा इथे की सामान्य सर्वनाम. सामान्य म्हणजे कोणी कोणास हसू नये. तर कोणी जो आहे तो काय इथे सामान्य सर्वनाम आहे. त्याच्यानंतर आहे संबंधी सर्वनाम. संबंधी म्हणजे जो करेल तो भरेल. ठीक आहे. तर इथे जर करेक्ट सिक्वेन्स पाहिला तर 3, 2, 4, 1. तर बघा 3, 2, 4, 1 कुठे आहे, 3, 2, 3, 2 हा आहे थर्ड. 3, 2, 4, 1 काय इथे करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट 19, कावळ्याचा समानार्थी शब्द कोणता. कावळ्याचा समानार्थी शब्द बघा काय आहे, काक, एकाक्ष, कर्क, वरील 1 व 2. तर करेक्ट आन्सर आहे वरील 1 व 2. काक पण होतं आणि एकाक्ष पण होतं. ठीक आहे. नेक्स्ट 20, दगडा परीस वीट महू अधोरेखित वाक्यातील अवयवाचा प्रकार कोणता. तर बघा ऑप्शन आहे विरोधवाचक, तुलनावाचक, साहचर्यवाचक आणि संबंधवाचक. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, तुलनावाचक. दगडा परीस वीट महू. ठीक आहे. हे जे आहे हे तुलनावाचक वाक्य आहे. ठीक आहे. हे जे आहेत आपले 20 जे आहेत ते मराठीचे क्वेश्चन झाले. ठीक आहे. आता याच्यानंतर जे आहे ते आपण अकाउंटचे 50 क्वेश्चन्स पाहणार आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये. ठीक आहे. तर मराठी जे क्वेश्चन्स आहेत ते नॉर्मल क्वेश्चन्स येतील, फक्त तुम्हाला शब्दांचा अर्थ समजायला हवा. जर तुम्हाला अर्थ समजला तर इझिली तुम्ही जे आहे ते क्वेश्चन्सला सॉल्व्ह करू शकणार. ठीक आहे.
जर कोणत्या शब्दाचा अर्थ नाही समजत आहे किंवा कन्फ्युजिंग वाटत आहे तर डायरेक्टली स्किप करायचा त्या क्वेश्चनला आन्सर म्हणून फक्त 1 2 3 4 ABCD असं करायचं नाही. ठीक आहे, नाही येत आहे स्किप करा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जे आपल्याला मार्क्स मिळणार आहेत त्याच्यातनं मार्क्स तर कमी नाही होणार ना. ठीक आहे, तर त्याच्यामुळे जेवढे आपल्याला करेक्ट क्वेश्चन्स येत आहेत तेवढेच करेक्ट क्वेश्चन्स तुम्ही सोडवा, जेणेकरून तुमचे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला कळणार. ठीक आहे, इनडायरेक्टली आपल्याला इथे काय करायचं आहे की आपल्याला पेपर जो आहे तो क्लिअर करायचा आहे, क्रॅक करायचा आहे. आपल्याला एनी हाऊ ही पोस्ट जी आहे ती हवी आहे, त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस फार इम्पॉर्टंट होती. ठीक आहे, आता आपल्याला फक्त उद्याचा एक दिवस आहे, उद्याचा म्हणजे आजचा जो पूर्ण दिवस आहे तो मेन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, कारण की उद्या तर आपला पेपर आहे, त्याच्यामुळे या पेपरसाठी आपण 4 महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहोत. तर 4 महिन्याची जी प्रॅक्टिस आहे ती वेस्ट जायला नको. त्याच्यामुळे जे क्वेश्चन्स आपल्याला येणार आहे त्याला प्रॉपर रीड करा. थोडा टाइम लागला तरी चालेल, पण प्रॉपर रीड करून क्वेश्चन नीट वाचून, फक्त क्वेश्चन दिसला आणि हेच आन्सर आहे असं नाही करायचं आहे. थोडा एक शब्द पण चेंज झाला तर क्वेश्चनचा अर्थ बदलतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे क्वेश्चनला प्रॉपर नीट वाचा आणि त्याच्यानंतरच त्याला क्लिक करा. मी हर वेळेस हेच गोष्ट सांगतो आहे, कारण की एक शब्द जर तुम्ही इकडे तिकडे मिसमॅच केला तर त्या शब्दाचा, त्या वाक्याचाच पूर्ण अर्थ बदलतो आणि त्याचा आन्सर सुद्धा बदलतो. कारण की IBPS पॅटर्ननुसार जर आपण पाहिलं तर IBPS एकच क्वेश्चनला 100 टाइम्स तो काय करतो आहे, वेगवेगळ्या पद्धतीने विचारू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला क्वेश्चन्सला नीट वाचायचं आहे आणि त्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट जो आहे तो आहे आपला मॉक जो आहे तो फायनल अकाउंट प्रोफेशनलचा. हा आपला इथे लास्ट पार्ट आहे, म्हणजे लास्ट सेक्शन आहे अकाउंटचा. आणि अकाउंटसाठी मी तुमच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. ठीक आहे, लास्ट 4 मंथपासून आपण याचा जे आहे स्टार्टिंग केली होती मॉक पेपरनी, आणि एका मॉक पेपरपासून आपण 350 इथे 350+ व्हिडिओज मी तुमच्यासाठी दिलेले आहे. ठीक आहे, जे 4 महिन्यापासून कंटिन्यू व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती आहे की आपण इथे कंटिन्यू GST, इन्कम टॅक्स, कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग सगळे टॉपिक्स आहे. आणि सर्व टॉपिकची लिस्ट, प्लेलिस्ट जी आहे ती मी तुम्हाला वेगवेगळी बनवून दिलेली आहे. चॅनलच्या प्लेलिस्ट तुम्ही बघा, महाट्रान्सकोच्या अकाउंटच्या सर्व प्लेलिस्ट तुम्हाला तिथे अवेलेबल होऊन जातील. प्लस इम्पॉर्टंट क्वेश्चन्सच्या प्लेलिस्ट वेगळ्या आहे, रिव्हिजनच्या प्लेलिस्ट वेगळ्या आहेत, मराठीच्या प्लेलिस्ट वेगळ्या आहेत. सगळ्याच प्लेलिस्ट तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत मी. ठीक आहे, तर आता आपल्याला मेन जो फोकस होता तो आपला आहे अकाउंटिंग प्रोफेशनल नॉलेजचा, ज्याच्यामध्ये आपल्याला 110 मार्क्स आहे. जर आपल्याला 110 मार्क्स जर घ्यायचं असेल तर क्वेश्चनला प्रॉपर रीड करायचं आहे. आणि क्वेश्चनला जर तुम्ही प्रॉपर रीड केलं तर त्याचे ऑप्शन्स पण तुम्हाला रीड करायचं आहे, फक्त वाचून नाही होणार. क्वेश्चनचा अर्थ समजून त्याचे क्वेश्चनचे ऑप्शन वाचून त्याच्यानंतरच क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट आहे, कारण की रिझनिंगला आणि मॅथ्सला तुमचा टाईम जाणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी टाईमचा पण मॅनेज करून, जर क्वेश्चन नाही येत आहे तर स्किप करायचा, नंतर टाईम वाचला आहे तर त्याला तुम्ही पुन्हा रीड करून वाचून मग तिथे सॉल्व्ह करायचं, ट्राय करायचं. पण एकाच क्वेश्चनवर जास्त टाईम द्यायचा नाही आहे. क्वेश्चन एकदा वाचा, 2दा वाचा, नाही समजलं तर स्किप करा. ठीक आहे, जर तुम्ही कॉन्फिडंट नसाल तर स्किप करा, काही हरकत नाही, पण चुकीचा आन्सरवर क्लिक करायचं नाही. आणि त्याच्यानंतर असं पण होते कधी कधी की आपल्याला क्वेश्चनचे आन्सरच येत नाही आहे, 1-2 क्वेश्चनचे आन्सर नाही आहे तर आपण मग टिक करणं चालू करून देतो. ते पण नाही करायचं आहे. ठीक आहे, 1-2 क्वेश्चन हार्ड वाटले तर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो थोडा इझी असू शकतो. ठीक आहे, मग या 2 क्वेश्चनमुळे आपला तिथे टाइम वेस्ट करायचा नाही आहे. त्याच्यामुळे स्किप करा, जे क्वेश्चन 100% आहेत त्यालाच क्लिक करा. ठीक आहे, तर आता जे आहे तो आपला हाच फायनल व्हिडिओ आहे. तर फायनल व्हिडिओचे हे 50 क्वेश्चन्स अकाउंट्सचे आहेत, हे तुमच्यासाठी आपण इथे बनवलेले आहेत आज. आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. मेन फोकस जो आहे तो आपला अकाउंटिंगचा आहे. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेजचे लास्ट 50 क्वेश्चन्स. आता बघ, फर्स्ट क्वेश्चन आहे, विच एरर विल नॉट अफेक्ट द ट्रायल बॅलन्स. कोणती चूक ताळेबंदावर मीन्स तेरीच पत्रावर परिणाम करत नाही. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट कॅरी फॉरवर्ड रॉंग टोटल ऑफ परचेस, सेकंड पोस्टिंग टू 500 ॲज 50, थर्ड omitting a transaction entirely, fourth debiting rent instead of wages, and fifth entering wrong amount in debit side.
तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, ओमिटिंग अ ट्रान्झॅक्शन एंटायरली. ठीक आहे, पूर्णपणे व्यवहार वगळणे. ठीक आहे, एरर ऑफ ओमिशन मीन्स काय, बोथ डेबिट अँड क्रेडिट आर मिस. ठीक आहे, इज नॉट अफेक्ट इन द ट्रायल बॅलन्स. नेक्स्ट सेकंड, विच आयटम फॉल अंडर झिरो रेटेड जीएसटी. खालीलपैकी कोणती वस्तू शून्य दर जीएसटी मध्ये मोडते. तर बघा ऑप्शन आहे एक्सपोर्ट गुड, पेट्रोलियम, लॉटरी तिकीट, पान मसाला अँड लिकर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट एक्सपोर्ट गुड्स, निर्यात माल. एक्सपोर्ट गुड्स आर झिरो रेटेड अंडर जीएसटी. ओके. नेक्स्ट थर्ड, which of the following will decrease a company return on equity assuming all else remain constant. बघा, सर्व इतर गोष्टी स्थिर राहिल्यास खालीलपैकी काय आरओई मीन्स इक्विटी परतावा कमी करेल. आहे इन्क्रीज इन नेट इन्कम, सेकंड रिडक्शन इन डेप्ट प्रोपोर्शन, थर्ड शेअर बायबॅक, फोर्थ इन्क्रीज इन लिव्हरेज अँड फिफ्थ नन ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिडक्शन इन डेप्ट प्रोपोर्शन. कर्जाचे प्रमाण काय करते, कमी करते. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, इन ऑडिट सॅम्पलिंग विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक इज लिस्ट लाइकली टू बी यूज्ड फॉर नॉन स्टॅटिस्टिकल सॅम्पलिंग. लेखा परीक्षण सॅम्पलिंग मध्ये खालीलपैकी कोणती पद्धत नॉन स्टॅटिस्टिकल सॅम्पलिंग कमी वापरली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रँडम सिलेक्शन, सेकंड ॲब्झॅक्ट सिलेक्शन, सिस्टमॅटिक सिलेक्शन, मॉनिटरी युनिट सॅम्पलिंग अँड फिफ्थ ब्लॉक सिलेक्शन. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ मॉनिटरी युनिट सॅम्पलिंग, मौद्रिक युनिट सॅम्पलिंग. ओके. नेक्स्ट फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग क्वालिफाय ॲज अ डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. खालीलपैकी काय मुहलती महसूल खर्च म्हणून पात्र ठरतो. तर बघा ऑप्शन आहे परचेस ऑफ प्लांट अँड मशिनरी, सेकंड हेवी ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर फॉर न्यू प्रोडक्ट, थर्ड पेमेंट ऑफ इनकम टॅक्स, फोर्थ रिपेअर ऑफ मशिनरी अँड फिफ्थ बँक लोन रिपेमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड हेवी ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर फॉर न्यू प्रोडक्ट. ठीक आहे, नव्या उत्पादनासाठी मोठा जाहिरात खर्च. नेक्स्ट सिक्स्थ, इन बँकिंग विच ऑफ द फॉलोइंग इज अ कंपोनंट ऑफ टायर 1 कॅपिटल. बँकिंग मध्ये खालीलपैकी काय टायर 1 कॅपिटलचा भाग आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सबऑर्डिनेट डेप्ट, सेकंड परपेच्युअल बॉन्ड, थर्ड पेड अप इक्विटी कॅपिटल, फोर्थ अनरिअलाइज गेन अँड फिफ्थ रेव्हॅल्युशन रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पेड अप इक्विटी कॅपिटल. पेड अप इक्विटी कॅपिटल इज अ कंपोनंट ऑफ टायर 1 कॅपिटल इन बँकिंग. ओके. नेक्स्ट सेवंथ, which of the following is not allowed as deduction under section 37 of 1 of the income tax act. खालीलपैकी कोणता खर्च आयकर अधिनियमाचा कलम 37(1) अंतर्गत वजावट म्हणून मान्य नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॉर्मल बिझनेस एक्सपेंडिचर. ओके. त्याच्यानंतर सेकंड म्हटलेलं आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एक्सपेंडिचर, फोर्थ लिटिगेटिंग एक्सपेन्सेस, फोर्थ बोनस टू एम्प्लॉई आणि फिफ्थ प्रोफेशनल फीस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एक्सपेंडिचर. ठीक आहे, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी खर्च इज नॉट अलाउड डिडक्शन ॲज पर सेक्शन 37(1) ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट. नेक्स्ट 8, विच IFRS स्टँडर्ड्स डील विथ लीज. लीज संदर्भातील कोणता IFRS मानक आहे. तर बघा ऑप्शन आहे IFRS 10, IFRS 9, IFRS 15, IFRS 16 and IFRS 13. The correct answer is fourth IFRS 16 is for lease. Okay. Next 9th, which of the following is considered an operating activity under AS3 cash flow statement. ठीक आहे, AS3 रोख प्रवाह वितरण पत्र अंतर्गत खालीलपैकी कोणता ऑपरेटिंग उपक्रम मानला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस ऑफ फिक्स असेट, second proceed from issue of share, third dividend paid, fourth cash received from customer and fifth redemption of debenture. The correct answer आहे fourth cash received from customer, ग्राहकाकडून मिळालेली रोख. ओके. नेक्स्ट 10th, a company debt service coverage ratio DSCR below 1 indicate. कंपनी DSCR कर्ज सेवा कव्हरेज गुणोत्तर 1 पेक्षा कमी असल्यास त्याचा अर्थ काय.
तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिटेबल ऑपरेशन, सेकंड इनॅबिलिटी टू सर्व्हिस डेप्ट, थर्ड स्ट्रॉंग लिक्विडिटी, फोर्थ ॲडिक्वेट कॅश फ्लो टू कव्हर डेप्ट ऑब्लिगेशन अँड एक्सेस रिटेन अर्निंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इनॅबिलिटी टू सर्व्हिस डेप्ट, कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ. नेक्स्ट 11th, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रीटेड ॲज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. खालीलपैकी कोणता खर्च भांडवली खर्च म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून ओळखला जातो. तर बघा ऑप्शन आहे रेग्युलर मेंटेनन्स ऑफ मशिनरी, सेकंड रिप्लेसमेंट ऑफ वॉर्न आउट पार्ट, थर्ड इंस्टॉलेशन ऑफ न्यू मशीन टू इनक्रीज प्रोडक्शन कॅपॅसिटी, फोर्थ पेमेंट ऑफ ॲन्युअल इन्शुरन्स प्रीमियम अँड फिफ्थ लीगल एक्सपेन्सेस ऑन रूटीन मॅटर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इन्स्टॉलेशन ऑफ न्यू मशीन टू इनक्रीज प्रोडक्शन कॅपॅसिटी, उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी नवीन यंत्र बसवणे. ठीक आहे, इज अ ट्रीटेड ॲज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. ठीक आहे. नेक्स्ट 12th, which of the following is not a part of triple bottom line concept of business ethics. व्यवसाय नैतिकतेतील ट्रिपल बॉटम लाईन संकल्पनेचा खालीलपैकी कोणता भाग नाही. तर बघा ऑप्शन आहे प्रॉफिट, पीपल, प्लॅनेट, प्रोसेस अँड सस्टेनेबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ प्रोसेस. प्रोसेस मीन्स प्रक्रिया. ठीक आहे. असेच जे क्वेश्चन्स आहे ते नॉर्मली क्वेश्चन्स येणार आहे. ठीक आहे, नॉर्मल क्वेश्चन्स आहेत आणि नॉर्मल क्वेश्चननुसारच आपल्याला इथे आन्सर्स द्यायचे आहेत. जास्त हार्ड लेवलचे क्वेश्चन्स असणार नाही. ठीक आहे, तर त्याच्यामुळे जे आहे ते क्वेश्चन्सला रीड वाचायचं आहे आणि त्याच्यानंतरच त्याला आन्सरला क्लिक करायचं आहे. कोणते पण रॉंग आन्सर क्लिक करायचे नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे जे आपण ऑप्शन्स किंवा हे बघतो आहे तर तिथे क्वेश्चन्सचे ऑप्शन्स बरोबर बघायचे आणि त्याच्यानंतरच आपल्याला क्वेश्चन्सचे आन्सर सॉल्व्ह करायचे आहे. ओके. नेक्स्ट 13, ॲज पर कंपनी ॲक्ट विच ऑफ द फॉलोइंग आयटम कॅन नॉट बी डिक्लेअर्ड ॲज अ पार्ट ऑफ इंटेरियम डिव्हिडंड. कंपनी कायद्यानुसार खालीलपैकी कोणत्या घटकातून अंतरिम लाभांश जारी केला जाऊ शकत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट ऑफ द करंट इयर, सेकंड सरप्लस फ्रॉम प्रिव्हियस इयर, थर्ड सिक्युरिटीज प्रीमियम, फोर्थ जनरल रिझर्व अँड फिफ्थ नन ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे थर्ड सिक्युरिटीज प्रीमियम. सिक्युरिटीज प्रीमियम cannot be declared as a part of interim dividend. Okay. Next 14, which of the following is not a part of internal control system as per auditing standard. ऑडिट मानकानुसार खालीलपैकी कोणती बाब अंतर्गत नियंत्रण प्रणालीचा भाग नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंट्रोल एन्व्हायरमेंट, सेकंड रिस्क असेसमेंट, थर्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम, फोर्थ एक्सटर्नल कन्फर्मेशन अँड फिफ्थ मॉनिटरिंग ऑफ कंट्रोल. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ एक्सटर्नल कन्फर्मेशन. बाह्य पुष्टी इज नॉट अ पार्ट ऑफ इंटरनल कंट्रोल सिस्टम ॲज पर ऑडिटिंग स्टँडर्ड. नेक्स्ट 15, विच ऑफ द फॉलोइंग इज अ एक्झाम्पल ऑफ अनइथिकल बिझनेस प्रॅक्टिस. खालीलपैकी कोणता व्यवसायातील अनैतिक व्यवहाराचा उदाहरण आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेंटेनिंग ट्रान्सपरन्सी विथ स्टेक होल्डर, second following environmental law, third false advertising, fifth timely payment of taxes and fifth implementing CSR activity. The correct answer is third false advertising. खटी जाहिरात is an example of unethical business practice. Okay. Next 16, which of the following is an example of contingent liability. खालीलपैकी कोणता संभाव्य दायित्व मीन्स contingent liability चं उदाहरण आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आउटस्टँडिंग सॅलरी, सेकंड बिल पेएबल, थर्ड वॉरंटी ऑब्लिगेशन, फोर्थ प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन अँड फिफ्थ प्रीपेड एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड वॉरंटी ऑब्लिगेशन. वॉरंटीशी संबंधित दायित्व. ठीक आहे, इज एक्झाम्पल ऑफ कॉन्टिजंट लायबिलिटी. नेक्स्ट 17, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड वाईट कॅल्क्युलेटिंग नेट प्रेझेंट व्हॅल्यू NPV. निव्वळ वर्तमान मूल्य मोजताना खालीलपैकी काय विचारात घेतले जात नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश इनफ्लो, सेकंड कॅश आउटफ्लो, थर्ड डिस्काउंट रेट, फोर्थ सॅल्वेज व्हॅल्यू अँड फिफ्थ अकाउंटिंग प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे फिफ्थ अकाउंटिंग प्रॉफिट, लेखाकीय नफा. ठीक आहे. नेक्स्ट 18, विच सेक्शन ऑफ द कंपनी ॲक्ट डील विथ CSR ऑब्लिगेशन. कंपनी कायद्यातील कोणते कलम CSR मीन्स कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी बाबत आहे. तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 134,
Section 135, Section 139, Section 188 and Section 185. The correct answer is second, Section 135. Okay. Next, 19. A company with EBIT 4 lakh, interest 1 lakh, tax rate 30%, equity 5 lakh. What is return on equity means ROE किती? बघा काय म्हटलंय, EBIT 4 लाख, व्याज 1 लाख, कर दर 30%, इक्विटी 5 लाख असताना ROE किती? तर बघा सगळ्यात पहिले अर्निंग बिफोर टॅक्स EBT काढूया. तर EBT म्हणजे EBT मायनस इंटरेस्ट. तर 4 लाख मायनस 1 लाख मीन्स 3 लाख आपला काय झाला EBT. टॅक्स किती आपल्याला 30% मीन्स 3 लाख वर 30% म्हणजे 90,000. आता आपल्याला नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स काढायचा. तर 3 लाख मायनस 90 म्हणजे 2,20,000. आता 2,20,000 डिवाइड बाय 5 लाख इंटू 100. तर इथे किती येत आहे? ठीक आहे, तर इथे किती येत आहे? 42%. तर करेक्ट आन्सर किती येईल आपल्याला? 42%. ओके. नेक्स्ट 20. What is the shortcut key for inserting a hyperlink in MS Word? MS Word मध्ये हायपरलिंक घालवण्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे Ctrl+H, Ctrl+L, Ctrl+K, Ctrl+Shift+H and Ctrl+Shift+K. The correct answer is third, Ctrl+K for inserting hyperlink in MS Word. Okay. Next 21. Which of the following transaction would not result in change in the current ratio? खालीलपैकी कोणता व्यवहार चालू गुणोत्तर बदल घडवत नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कलेक्शन ऑफ अकाउंट रिसिवेबल, सेकंड, पेमेंट ऑफ करंट लायबिलिटी विथ कॅश, थर्ड, इश्यूइंग शेअर प्राइस टू पे ऑफ क्रेडिटर, फोर्थ, परचेसिंग इन्व्हेंटरी ऑन क्रेडिट अँड फिफ्थ, रायटिंग ऑफ बॅड डेट्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, कलेक्शन ऑफ अकाउंट रिसिवेबल, देय खात्यांची वसुली. ओके. Next 22. Which of the following is not a considered qualitative characteristics of financial information as per conceptual framework? संकल्पनात्मक चौकटीप्रमाणे खालीलपैकी कोणते गुणात्मक वैशिष्ट्य आर्थिक माहितीसाठी मानले जात नाही? तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट, रिलेव्हन्स, सेकंड, कंपॅरेबिलिटी, थर्ड, टाइमलाइननेस, फोर्थ, अंडरस्टँडेबिलिटी and fifth, historical cost. The correct answer is fifth, historical cost is not a considered qualitative characteristics of financial information. Okay. Next 23. Which of the following situations suspend capitalization of borrowing cost? खालीलपैकी कोणती परिस्थिती भांडवलीकरण रोखते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ऍक्टिव्ह डेव्हलपमेंट वर्क, सेकंड, टेम्पररी डिले नॉट अंडर कंट्रोल, थर्ड, इंटेन्शनल सस्पेंशन ऑफ कंस्ट्रक्शन, fourth, initial land acquisition and fifth, none always capitalized. The correct answer is third, intentional suspension of construction, जाणबुजून काम थांबवणे. ठीक आहे. As per IND-AS 23, capitalization is suspended during extended and avoidable. Okay. Next 24. Which of the following would result a deferred tax liability? खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमुळे विलंबित कर दायित्व deferred tax liability निर्माण होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट, सेकंड, एक्सेलरेटेड डेप्रिसिएशन ऑफ फॉर टॅक्स पर्पज, थर्ड, इनकम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, फोर्थ, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अँड फिफ्थ, एक्सेस ग्रॅज्युएटी प्रोजेक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, एक्सेलरेटेड डेप्रिसिएशन फॉर टॅक्स पर्पज, कराच्या उद्देशासाठी जलद घसारा is a result for deferred tax liability. Next 25. Paid penalty of 5,000 under income tax entry would be. बघा आयकरात 5,000 दंड भरला तर नोंद कोणती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, पेनल्टी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 5,000, सेकंड, इन्कम टॅक्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, थर्ड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, फोर्थ, पेनल्टी अकाउंट डेबिट टू इन्कम टॅक्स अकाउंट अँड नो एंट्री. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, पेनल्टी अकाउंट डेबिट 5,000 टू बैंक अकाउंट क्रेडिट 5,000. ठीक है. पेनल्टी इज डिसअलाउड एक्सपेंसेस बट स्टिल रिकॉर्डेड इन द बुक एज अ बिजनेस. ओके. नेक्स्ट 26. विच ऑफ द फॉलोइंग इज अ वैलिड रीजन फॉर प्रेफरन्स शेअर्स बीइंग ट्रीटेड एज अ इक्विटी? खालीलपैकी कोणत्या कारणामुळे प्राधान्य समभाग प्रेफरन्स शेअर्स इक्विटी म्हणून गणले जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, दे हॅव फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड, second, they carry voting rights, third, they have no fixed maturity date, fourth, they are redeemable within 20 years,
अँड फिफ्थ दे आर ऑलवेज कन्व्हर्टेबल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, दे हॅव नो फिक्स मॅच्युरिटी डेट, निश्चित परतफेडीची तारीख नाही. ठीक आहे. नेक्स्ट 27, गुड्स कॉस्टिंग 40,000 गिव्ह ॲज अ डोनेशन, करेक्ट एंट्री वुड बी. बघा 40,000 किमतीचा माल देणगी म्हणून दिला, योग्य जर्नल नोंद कोणती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डोनेशन अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, सेकंड ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट, थर्ड चॅरिटी अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट, फोर्थ डोनेशन अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट अँड फिफ्थ नो एंट्री. तर करेक्ट आन्सर येईल इथे फोर्थ, डोनेशन अकाउंट डेबिट 40,000 टू स्टॉक अकाउंट डेबिट 40,000. डोनेशन इज अ एक्सपेन्स, गुड्स आर स्टॉक, हेन्स रिड्यूस स्टॉक. ओके. Next 28, which form is used for filling GST annual return by regular taxpayer? नियमित जीएसटी करदात्यांनी वार्षिक परतावा भरण्यासाठी कोणता फॉर्म वापरावा? तर बघा ऑप्शन आहे GSTR 1, GSTR 3B, GSTR 9, GSTR 4 and GSTR 5. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड GSTR 9. GSTR 9 is the annual return form to be filled by regular taxpayer. Okay. Next 29, which type of audit evidence is considered more reliable? खालीलपैकी कोणता लेखापरीक्षण पुरावा सर्वाधिक विश्वसनीय मानला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅनेजमेंट रिप्रेझेंटेशन, सेकंड ओरल इन्क्वायरी रिस्पॉन्स, थर्ड एक्सटर्नल कन्फर्मेशन फ्रॉम बँक, फोर्थ इंटरनली जनरेटेड रिपोर्ट अँड फिफ्थ बोर्ड मीटिंग मिनिट्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एक्सटर्नल कन्फर्मेशन फ्रॉम बँक, बँकाकडून मिळालेले बाह्य पुष्टीपत्र. Okay. Next 30, which of the following is not deductible under profit and gain from business or profession? ठीक आहे. व्यवसाय किंवा व्यवसायातून नफा व लाभ अंतर्गत खालीलपैकी कोणता खर्च वजावट योग्य नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेप्रिसिएशन अंडर सेक्शन 32, सेकंड सॅलरी पेड टू द पार्टनर, थर्ड पेनॉल्टी फॉर व्हायोलेशन ऑफ लॉ, फोर्थ एम्प्लॉयर कंट्रीब्युशन टू PF अँड फिफ्थ रेंट पेड फॉर ऑफिस प्रिमाइसेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पेनॉल्टी फॉर व्हायोलेशन ऑफ लॉ, कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दलचा दंड इज नॉट डिडक्टेबल. ओके. नेक्स्ट 31, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ HSN अंडर GST? GST अंतर्गत HSN चा पूर्ण अर्थ काय? तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट हार्मोनाइज सिस्टीम फॉर नोमोकल्चर. ठीक आहे. इट इज यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ गुड्स अंडर GST. ठीक आहे. गुड्सचं क्लासिफिकेशन सिस्टमॅटिक वे मध्ये करण्यासाठी HSN नंबरचा यूज होतो. नेक्स्ट 32, अ रेव्हेन्यू एक्सपेन्स इज रॉंगली कॅपिटलाइज, व्हॉट टाइप ऑफ एरर इज दिस? राजस्व खर्च चुकवून भांडवली खर्च म्हणून दाखवला, ही कोणती चूक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एरर ऑफ प्रिन्सिपल, एरर ऑफ ओमिशन, कंपेन्सेटिंग एरर, क्लरिकल एरर अँड एरर ऑफ ओमिशन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट एरर ऑफ प्रिन्सिपल, तत्वांची चूक. ठीक आहे. मिस क्लासिफाइंग रेव्हेन्यू ॲज अ कॅपिटल इज अ प्रिन्सिपल एरर. नेक्स्ट 33, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट ॲज पर AS 30? खालीलपैकी कोणते AS 30 नुसार आर्थिक साधन नाही? तर बघा ऑप्शन आहे डेबेंचर, इक्विटी शेअर्स, लीज होल्ड लँड, ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट अँड ट्रेड पेएबल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लीज होल्ड लँड, भाडेपट्टीवरील जमीन. लीज होल्ड लँड इज अ टँजिबल असेट, नॉट अ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट. ओके. नेक्स्ट 34, कंपनी हॅज 12% debentures of 1 lakh at market price of 90 rupees per debenture. Tax rate 30%. What is after tax cost of debt? Means KD आपल्याला काढायचं. बघा 1 लाखाचे शेअर्स, 1 लाखाचे 12% डेबेंचर्स आहेत, बाजारभाव 90 रुपये, कर दर 30%. करानंतरचा कर्ज खर्च काय? तर बघा ॲन्युअल इंटरेस्ट किती आहे 12% ऑफ 100 रुपीज मीन्स किती झालं 12. आफ्टर टॅक्स इंटरेस्ट मीन 12 into 1 minus 30%, तर 12 into 70 मीन्स 8.40. तर 8.40 डिवाइड बाय 90 into 100 किती आले 9.33%. म्हणजे C जे आहे ते काय आहे करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट 35, अंडर GST विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ सप्लाय? GST अंतर्गत खालीलपैकी कोणता पुरवठा सप्लाय समजला म्हणजे सप्लाय समजला जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल ऑफ गुड्स फॉर कन्सिडरेशन,
Second, barter transaction without money consideration. Third, disposal of asset without consideration. Fourth, import of services even without consideration. And fifth, free sample distributed for promotion. The correct answer is third, disposal of asset without consideration. मोबदल्या विना मालमत्ता टाकून देणे is not considered under supply. Next, 36. Which of the following does not affect earning per share means EPS. खालीलपैकी कोणता घटक प्रति समभाग उत्पन्नावर परिणाम करत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इश्यू ऑफ बोनस शेअर. सेकंड, बायबॅक ऑफ इक्विटी शेअर्स. थर्ड, रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर. फोर्थ, कन्वर्जन ऑफ डिबेंचर इनटू इक्विटी शेअर्स अँड ऑल ऑफ द अबव. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, इश्यू ऑफ बोनस शेअर. बोनस समभाग जारी करणे इज नॉट अफेक्ट इन EPS. ओके. Next, 37. Which of the following ratio would be the most affected by change in inventory valuation method, that is FIFO to average weightage. बघा, साठा मूल्यांकन पद्धती बदल झाल्यास FIFO ते वेटेज ॲव्हरेज खालीलपैकी कोणता गुणोत्तर सर्वाधिक प्रभावित होतो. तर बघा ऑप्शन आहे करंट रेशियो, रिटर्न ऑन असेट, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशियो, अर्निंग पर शेअर अँड डेब्ट टू इक्विटी रेशियो. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, साठा उलाढाल गुणोत्तर. नेक्स्ट, 38. वेजेस 2000 फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी रॉंगली डेबिटेड टू वेजेस अकाउंट, रेक्टिफिकेशन एंट्री वुड बी. बघा, यंत्रसामग्री बसवण्यासाठी 2000 ची मजुरी चुकून वेतन खात्यात डेबिट केली गेली तर दुरुस्ती नोंद काय असेल. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मशिनरी अकाउंट डेबिट टू वेजेस अकाउंट. सेकंड, capital wages account debit to wages account. Third, suspense account debit to machinery account. Fourth, wages account debit to machinery account. And fourth, no entry needed. The correct answer is first, machinery account debit 2000 to wages account credit 2000. बरोबर आहे. Installation cost is a capital in nature. Correct treatment to debit machinery, not wages. Okay. Next, 39. If asset is purchased but not put to use, depreciation is. मालमत्ता विकत घेतली परंतु वापरात आणली नाही तर घसारा काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फुल्ली अलाउड. सेकंड, प्रोपोर्शनेटली अलाउड, नॉट अलाउड, 50% अलाउड अँड डिपेंड ऑन असेट टाईप. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, नॉट अलाउड, मिळत नाही. ठीक आहे. ॲज पर अकाउंटिंग अँड टॅक्स लॉ असेट मस्ट बी पुट टू यूज टू क्लेम. ओके. Next, 40. Under FIFO, opening stock 1000 unit at 10 rupees. Purchase 1500 unit at 12 rupees. Closing stock 800 units. What is the value of closing stock? FIFO पद्धतीनुसार उघडणारा साठा 1000 युनिट्स ॲट द रेट 10%, खरेदी 1500 युनिट ॲट द रेट 12 रुपीज, बंद साठा 800 युनिट. द बंद साठ्याची किंमत किती. तर सिंपल आहे, 800 युनिट इंटू प्राइस जी आहे परचेस 12, तर 800 इंटू 12 मीन्स 9600 इथे काय येईल, फर्स्ट जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. ओके. नेक्स्ट, 41. विच ऑफ द फॉलोइंग इज लिस्ट लाइकली टू अफेक्ट कंपनी वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. खालीलपैकी कोणताही पर्याय वेटेज ॲव्हरेज कॉस्ट कॅपिटलवर सर्वात कमी परिणाम करतो. तो बघा ऑप्शन आहे चेंज इन कॉर्पोरेट टॅक्स रेट. सेकंड, चेंज इन डेब्ट टू इक्विटी रेशियो. थर्ड, फ्लक्च्युएटिंग इन मार्केट इंटरेस्ट रेट. फोर्थ, चेंज इन इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन मेथड. अँड फिफ्थ, चेंज इन डिव्हिडंड पेआउट रेशियो. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, चेंज इन इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन मेथड, साठा मूल्यांकन पद्धतीत बदल. ओके. नेक्स्ट, 42. विच ऑफ द फॉलोइंग असेट इज नॉट अमोर्टाइज. खालीलपैकी कोणती मालमत्ता अमोर्टाइज केली जात नाही. तर बघा ऑप्शन आहे गुडविल, ट्रेडमार्क, बिल्डिंग, पेटेंट, कॉपीराइट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, बिल्डिंग. बिल्डिंग इज अ टँजिबल असेट, इट इज डेप्रिसिएटेड, नॉट अमोर्टाइज. ओके. नेक्स्ट, 43. इफ DSCR is 1.5, principal 2 lakh, interest 50,000, what is net operating income, NOI. DSCR 1.5, कर्ज परतफेड 2 लाख, व्याज 50,000, तर NOI किती. तर सिंपल आहे 1.5 इंटू 2 लाख मीन्स इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल म्हणजे 2,50,000 मीन्स 2,50,000 इंटू 1.5 DSCR म्हणजे इथे येईल 375 म्हणजे 3,75,000 याचा काय येईल करेक्ट आन्सर येईल. ओके.
नेक्स्ट 44 विच लीड्स टू कॅश आउटफ्लो बट नो एक्सपेन्स इन करंट पिरियड. खालीलपैकी कोणती क्रिया रोखीचा खर्च दाखवते पण चालू काळात खर्च होत नाही. बघा ऑप्शन आहे पेमेंट ऑफ आउटस्टँडिंग सॅलरी, सेकंड ॲडव्हान्स फॉर रॉ मटेरियल, थर्ड डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी, फोर्थ टॅक्स पेमेंट अँड फिफ्थ पेइंग ट्रेड क्रेडिट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲडव्हान्स ऑफ रॉ मटेरियल. कच्चा मालासाठी आगाऊ रक्कम इज कॅश आउटफ्लो बट नो एक्सपेन्सेस इन क्रेडिट करंट पिरियड. ओके. नेक्स्ट 45 विच चेंज विल नॉट अफेक्ट करंट रेशो. खालीलपैकी कोणता बदल चालू गुणोत्तर परिणाम करत नाही. बघा ऑप्शन आहे पेइंग लायबिलिटी फ्रॉम कॅश, सेकंड कलेक्टिंग रिसिवेबल, थर्ड बाइंग इन्व्हेंटरी विथ कॅश, फोर्थ रायटिंग ऑफ ऑब्सोलेट इन्व्हेंटरी अँड फिफ्थ प्रीपेइंग एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कलेक्टिंग रिसिवेबल्स. थकबाकी वसूल करणे इज नॉट अफेक्ट इन करंट रेशियो. ओके. नेक्स्ट 46 व्हॉट क्रिएट अ डेफर्ड टॅक्स असेट. खालीलपैकी कोणता प्रकार डेफर्ड टॅक्स असेट निर्माण करतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्सेलरेटेड टॅक्स डेप्रिसिएशन, सेकंड प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट, थर्ड ॲडव्हान्स इन्कम रिसिव्ह, थर्ड इंटरेस्ट डिसअलाउड अंडर सेक्शन 43B अँड फिफ्थ टॅक्स रिफंड रिसिवेबल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट. शंकास्पद थकबाकीसाठी तरतूद. नेक्स्ट 47 विच लीड्स टू अन ॲडवर्स ऑडिट ओपिनियन. खालीलपैकी कोणती परिस्थिती प्रतिकूल लेखापरीक्षण मते कारणीभूत ठरते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅनेजमेंट डिनाइज कन्फर्मेशन, सेकंड मटेरियल अँड परसेव्हिव्ह मिस स्टेटमेंट, थर्ड इन्व्हेंटरी नॉट व्हेरिफिएबल, थर्ड सस्पेक्टेड फ्रॉड अँड अनक्वांटिफाईड अँड फिफ्थ गोईंग कन्सर्न डिसअलाउड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मटेरियल अँड परवेसिव्ह मिस स्टेटमेंट. मूलभूत आणि व्यापक चुकीचे विवरण. नेक्स्ट 48 रिसिव्ड 5 लाख टुवर्ड कॅपिटल फ्रॉम ओनर एंट्री. मालकाकडून 5 लाख भांडवल म्हणून मिळाले. जर्नल नोंद कोणती. बघा ऑप्शन आहे बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, सेकंड कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, थर्ड ओनर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अँड फोर्थ बँक अकाउंट डेबिट टू ओनर फंड अँड नो एंट्री. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट बँक अकाउंट डेबिट 5 लाख टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट 5 लाख. ठीक आहे. बँक इज अ असेट, it increase, capital is a liability, credited. Okay. Next 49 which cannot be claimed as a input tax credit under GST. GST अंतर्गत खालीलपैकी कोणता खर्च ITC साठी पात्र नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रॉ मटेरियल फॉर रिसेल, सेकंड व्हेइकल फॉर गुड ट्रान्सपोर्ट, थर्ड ऑफिस रेंट, फोर्थ कॅटरिंग फॉर स्टाफ इव्हेंट अँड फिफ्थ कन्सल्टन्सी चार्जेस. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ कॅटरिंग फॉर स्टाफ इव्हेंट. कर्मचाऱ्यांसाठी खानपान सेवा. ओके. नेक्स्ट 15 विच डज नॉट अफेक्ट डेप्ट इक्विटी रेशियो. ठीक आहे. खालीलपैकी कोणता बदल कर्ज इक्विटी प्रमाणावर परिणाम करत नाही. तर बघा ऑप्शन आहे न्यू इक्विटी इश्यू, सेकंड रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर, थर्ड डिबेंचर टू इक्विटी कन्वर्जन, फोर्थ डिव्हिडंड फ्रॉम रिटेन अर्निंग अँड बोनस शेअर इश्यू. तर करेक्ट आन्सर आहे फिफ्थ बोनस शेअर इश्यू इज नॉट अफेक्ट डेप्ट टू इक्विटी रेशिओ. ठीक आहे. हे आपला 50 क्वेश्चन्स आहे अकाउंट प्रोफेशनलचे. ठीक आहे. तर अशाच टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात एक्झाममध्ये. त्याच्यामुळे जे आहे क्वेश्चन्सला पूर्ण प्रॉपर रीड करा, डबल रीड करा, पुन्हा पहा, 4 वेळा पहा, 10 वेळा, जेवढा टाईम मिळतो तेवढ्यांदा पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यांना बेस्ट ऑफ लक, गुड लक. जे पण काही एक्झाम्स देत आहे त्या सगळ्यांना आय कार्ड्स घेऊन जा. त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड जे मिळत आहे ॲडमिट कार्ड, त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो आणि त्याच्यानंतर ID प्रूफ ओरिजिनल आणि प्लस एक झेरॉक्स कॉपी, पेन, त्याच्यानंतर कॅल्क्युलेटर, डिजिटल वॉच वगैरे, मोबाईल वगैरे काहीच नको घेऊन जा. काहीच अलाउड नसते एक्झाम सेंटरमध्ये. तुम्हाला रफसाठी तिथे पेपरसुद्धा देतील ते. त्याच्यावर तुम्हाला तुमचा रोल नंबर लिहायचा आहे, साईन करावी लागते. ठीक आहे. प्रॉपर वेनी एक्झाम्स होते. त्याच्यानंतर फोटो कॅप्चर सगळं काही A to Z होते. ठीक आहे. रिपोर्टिंग टाईम जो दिलेला आहे रिपोर्टिंग टाईमवरच पोहोचायचं आहे, कारण की तिथे तुम्हाला बायोमेट्रिक्स करावं लागेल अटेंडन्ससाठी. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला 1 तास प्रोसिजर ते घेतात. जर तुमचा टायमिंग जो असेल त्या टाईमवरच तुम्हाला पोहोचायचं आहे, जेणेकरून आपलं जे व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे ते लवकरात लवकर होऊन PC आपल्याला अलॉट होऊन जातो. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक आणि सर्वांना
बेस्ट ऑफ लक. पेपर फार इझी असतो, पेपर तुम्हाला प्रॉपर द्यायचा आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक द्यावापर्यंत धन्यवाद.